लालमातीतील कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नऊ, ज्या कोकण नऊने मागच्या 2 वर्षात एका खडतर प्रवासात जो मानव पूर्ण कष्टी झाला होता आणि या मानवाला, या माणसांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्यांना खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करून दिला. त्या कोकण नऊने व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल महाडबलबारी सामना, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव आणि व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्यासपीठ निर्माण करून बॅट्समन पाठवा. कुलस्वामीनी करली आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि सलामीची जोडी लवकर लवकर मैदानात. त्याचप्रमाणे जो श्रावण महोत्सव झाला होता, त्या श्रावण महोत्सवामध्ये 130 भजन मंडळांनी सहभाग नोंदवला होता आणि ती स्पर्धा, तो महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी केला गेला होता. अक्षय तृतीये या दिवशी एका शुभ मुहूर्तावर 1 लाख लोकांनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं होतं आणि कोकण नऊ नंबर वन चॅनल का म्हटलं जातं याचं आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळालं. कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलेगो, कोकण नऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. आणि या पर्वातील दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. पहिली लढत थोडीशी एकतर्फी पाहायला मिळाली, ज्या लढतीत कीर्तिस्फोट मानगाव संघाने सहज विजय सोपा केला. या सामन्यामध्ये मात्र प्रतिष्ठा पणाला लागेल, कारण दोन संघांमध्ये जर पाहिलं तर दर्जेदार वलयांकित नावं, टेनिस क्रिकेटवरचे बादशाह खेळाडू या दोन संघांमध्ये पाहायला मिळत आहेत. कुलस्वामिनी करली संघ आणि गाठ पडते ही ध्रुव पारसे गोवा संघ, गोवा राज्यातील एक बलाढ्य संघ, ज्याने कित्येक स्पर्धा गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्गातील कित्येक स्पर्धांवरती आपलं अधिराज्य गाजवलं. मग सातेरी कर्लीची SS ट्रॉफी, कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाची स्पर्धा, टोपियोला बोर्डिंग मैदानावरची आंबेडकर चषक, मिडबावची स्पर्धा, अशा सिंधुदुर्गातील कित्येक स्पर्धांवरती ज्याने आपलं नाव कोरलं आणि ह्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून ध्रुव पारसे गोवा राज्याचं एक टेनिस क्रिकेटवरती एका वेगळ्या उंचीवरती नाव नेऊन ठेवलं. असंच हा ध्रुव पारसे गुणवान खेळाडूंचा संघ पाहायला मिळतोय. पहिलं कोकण नऊचं सुपर ओव्हर षटक हाताळलं जातंय, ते ध्रुव पारसे गोवा संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय, तो गौरेश नागवेकर. गौरेश नागवेकर या खेळाडू बद्दल बोलावं तेवढं कमी, ज्या खेळाडूने या सामन्यावरती, या मैदानावरती प्रतीक 11 सारख्या पुणे संघासारख्या खेळाडूंना एक नांगी टाकायला लावली होती. सामना सुपर ओव्हरमध्ये टाय झाला होता आणि या खेळाडूची पुन्हा एकदा आपल्याला या मैदानावरती हजेरी पाहायला मिळते, ती ध्रुव पारसी गोवा संघाकडनं. निर्णायक षटक हे कोकण नऊ सुपर ओव्हर षटक हाताळलं जातंय. सलामीची विनीची जोडी आकाश जहांगीर आणि त्याच्या साथीला राज नावाचा फलंदाज. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूने सांगता झाली ती पहिल्या चेंडूवरती ती गौरेश नागवेकर याच्या गोलंदाजी होते. गौरेश नागवेकर एक अष्टपैलू खेळाडू, एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणारा हा गोवा राज्यातील स्टार वलयांकित खेळाडू. कित्येक मैदानं ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवली, कित्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा किताब म्हणून ज्या खेळाडूला मिळाला, असाच हा गौरेश नागवेकर. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पैचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. ॲडमिशन सिक्सर्स हा मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय. कारण पहिलं कोकण नऊचं सुपर ओव्हर षटक आणि या षटकांमध्ये हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल तो या दोन सलामीवीरांकडनं. षटकाराच्या साह्याने आपलं खातं उघडतोय, इरादे स्पष्ट करतोय उजव्या हाताचा फलंदाज तो आकाश जहांगीर. षटकाराच्या साह्याने धावांचा श्री गणेशा केला जातोय तो या मैदानावरती. कुलस्वामिनी करली या संघाचा विचार केला असता महाराष्ट्र, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातील खेळाडूंचा सहभाग या संघांमध्ये पाहायला मिळतोय. आकाश जहांगीर खेळण्यासाठी सज्ज, यावेळी मधली यष्टी उद्ध्वस्त करतोय, त्रिफळ उद्ध्वस्त करतोय. ज्या चेंडूवरती मोठा फटका निघाल्यानंतर कुठंतरी गोलंदाजाचं मनोबल कमी केलं होतं, मात्र तो आत्मविश्वास पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विल पॉवर आत्मसात केली ती गोलंदाज गौरेश नागवेकरने आणि आकाश जहांगीरची खेळी समाप्त केली. ही पहिल्या गड्याच्या रूपात अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. मी सुरुवातीलाच कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं, कारण ज्या गोलंदाजाने बाबा परबच्या या सामन्यांमध्ये
सामना सुपर ओव्हरमध्ये नेला होता आणि समोर पाहिलं तर प्रतीक इलेव्हन पुणे हा संघ होता. त्या संघाच्या फलंदाजांना नांगी टाकायला लावली होती. तोच गोलंदाज, तेच सातत्य, तेच कौशल्य याही पाहायला मिळालं ते गौरीशकडनं. आणि आकाश जहांगीरची खेळी समाप्त ही पहिल्या गड्याच्या रूपात कुलस्वामिनी करली संघाला. पहिलं कोकण नऊचं सुपर ओव्हर षटक पाहायला मिळत आहे. सर्व क्षेत्ररक्षक हे 38 आजच्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षणासाठी. नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतोय तो आकाश जहांगीर, याची जागा घेण्यासाठी सागर रणपिसे. या फलंदाजांना ती कामगिरी उंचवावी लागेल. आत्मविश्वास वाढवून या मैदानावरती जी फलंदाजी अपेक्षित आहे कुलस्वामिनी करली संघाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी संधी, एक सुदैव नशिबाची साथ ही ध्रुव पारसे गोवा संघाच्या बाजूने आणि प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय हा घेतला जातोय तो गोवा संघाचा कर्णधार. प्रारंभीचं षटक अतिशय सुरेख हाताळलं जात आहे ते गौरेश नागवेकर. अपवाद एक मोठा फटका दुसऱ्या चेंडूवरती तो आकाश जहांगीरचा. मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक सडेतोड उत्तर पाहायला मिळालं ते गौरेश नागवेकरचं. मधली एसटी उद्ध्वस्त केली, त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि पहिला हादरा हा कुलस्वामिनी करली संघाला पाहायला मिळतोय. यावेळी नवीन फलंदाज हा स्ट्रायकिंगच्या दिशेने, यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू फटका मिस टाइम होतोय की नाही. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. ऍडमिशन मॅक्झिमम हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो या इनिंग मधील. एक खराब चेंडू पाहायला मिळाला गौरेशचा, ज्या चेंडूवरती फलंदाजाला निमंत्रण दिलं गेलं. एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय तो सागर रणपिसे नावाचा फलंदाज. षटकाच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 12 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. सलामवीर आकाश हा संस्थात माघारी परतल्यानंतर ही फलंदाजीची जबाबदारी ही सागर त्याच्या साथीला राज 2 या फलंदाजांवरती येऊन टेपतंय. शॉर्ट फाईन लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखलं जातं तो दाजी नाईक हा पाहायला मिळतोय. त्या दाजी नाईककडनं थोडासा विलंब होतोय. विलंबाची चूक मोजली जाते ती परिणामी एकेरी धावेसाठी, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात. ड्रोनच्या साह्याने या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातं. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या एष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी असफल राहतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते पहिले कोकण 9 सुपर ओव्हर षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात कुलस्वामिनी करली संघ नाणेफेक हरल्यानंतर करताना दिसतोय तो या कोकण 9 प्रीमियर लीग 2022च्या पर्वामध्ये. कालचा दिवस अतिशय सुरस पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला खूप मोठ्या चषक पाहायला मिळत आहेत. 6-7 फुटी हे चषक. महाकरंडक कुणाच्या हाती सामावला जाईल, विसावला जाईल, शेवटच्या दिवशी आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्र त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देशातनं, देशाच्या कानाकोपऱ्यातनं, लगतच्या गोवा राज्यातनं खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि या सर्व खेळाडूंचं कौशल्य या मैदानावरती पणाला लागेल. आपलं कला कौशल्य, चिकाटी, संयम ही दाखवून या महाकरंडकावरती कुठचा संघ अधिराज्य गाजवतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पहिल्या कोकण 9 सुपर ओव्हर षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ते एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती गौरेश नागवेकर. थोडंसं महाग ठरतोय मात्र आकाश जहांगीरची खेळी समाप्त केली ज्या गोलंदाजाने पहिला ब्रेक थ्रू दिला. प्रेझेंटेशन बॉक्स आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि ओमकार मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर इतर खेळाडूंची मुलाखत. या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतोय. सुसज्ज प्रेझेंटेशन बॉक्स पाहायला मिळतोय, आकर्षक ट्रॉफी, MCM मान्यता प्राप्त पंच आणि शासनाने दिलेली जी कोरोनाची नियमावली, या नियमावलीचं पूर्णपणे अंमलात आणून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो कोकण 9 प्रीमियर लीग 2022. दुसरं षटक हे प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे ते अमीर साळगावकर या गोलंदाजाकडनं.
उजव्या इशीवरचा हा चेंडू सुरेख आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी तो फसला जातोय. पंचांचा इशारा येतोय बाईकच्या दिशेने, ज्या एकेरी धावसंख्येने 14 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. ध्रुव पारसी गोवा संघ, गोवा राज्यातील एक बलाढ्य संघ, टेनिस क्रिकेटवरती एका वेगळ्या उंचीवरती ज्या संघाचं नाव पाहायला मिळतंय. कित्येक खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तसं स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय की शासनाने दिलेल्या त्या कोरोनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करून सोशल डिस्टन्सचं अंतर पाळलं जात आहे. त्याचप्रमाणे इलेगो ही कोकणातील अभिमान उंचावणारी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. जी इलेक्ट्रिक बाईक, एव्हरग्रीन बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स, टस्कर, एव्हरग्रीन, कुर्ली अशा वेगवेगळ्या बाईक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या शेतीसाठी पूरक व्यवसाय जेवढे आहेत अशा सोयीसुविधांसाठी अल्प दरात मिळणारी आणि नक्कीच सिंधुदुर्गाची मान उंचावणारे असा हा आपल्याला उपक्रम पाहायला मिळतोय. तो इलेगो बाईक जेवढी रस्त्यांवरती सुसाट पळत असते तेवढ्या सुसाट चौकार या मैदानावरती पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायरचा आणि बघावं लागेल स्क्रीनवरती नाट्यमयरित्या काय घडलंय, कोण सुदैवी ठरतोय तर कुणाला धक्का बसतोय या चेंडूवरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आम्ही स्क्रीनवरती नक्कीच पाहतोय की या चेंडूवरती नाट्यमयरित्या काय घडलं, काय या चेंडूवरती वळण घेतलं गेलं. घाट पडते ध्रुव पारसे गोवा विपक्ष, कुलस्वामिनी कर्ली या दोन संघादरम्यान नाणेफेक, सुदैवाची साथ, त्यानंतर मिळालेलं प्रथम फलंदाजीचं निमंत्रण, पहिल्या षटकात गौरेश नागवेकरची उपयुक्त गोलंदाजी आकाश जहांगीरची खेळी समाप्त केली आणि दुसऱ्या षटकावरती मात्र अपील पाहायला मिळतंय. ते बघावं लागेल. शतरक्षक तो सुदैवी ठरतोय. झेल टिपण्याची ही किमया शतरक्षकांनी केली की फलंदाज सुदैवी ठरून मैदानावरती पाहायला मिळतोय आणि स्क्रीनवरती हे झूम करून बघितलं जात आहे. तिसऱ्या पंचांची ही आमची कसोटी लागेल. या निर्णय नक्की काय येतोय, दोन्ही संघांचं लक्ष लागून राहिलंय की हा निर्णय कुणाच्या बाजूने जाईल, कुणाला नशिबाची साथ मिळेल, कुठचा खेळाडू माघारी परतेल. स्क्रीनवरती जयदीप भोंडिवले हा पाहायला मिळतोय. ज्या जयदीप भोंडिवले देवबाग संघाकडनं खेळला होता, ज्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता, शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली होती. आणि पंचांचा इशारा येतोय झेलीबादचा, अतिशय सुरेख या स्क्रीनवरती झूम करून पाहिलं गेलं आणि शेवटच्या क्षणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की फलंदाज बाद म्हणून. दुसरा हादरा बसतोय कुलस्वामिनी कर्ली संघाला. एक मोठा हादरा, फलंदाज माघारी परतताना दिसतोय. तो सागर नावाचा, राज नावाचा फलंदाज हा माघारी परततोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही 14 धावा धावफलकावरती. मात्र इथून किती धावांपर्यंत मजल मारली जाईल ही कुलस्वामिनी कर्ली संघाकडनं, कारण दोन्ही संघांमध्ये जर खेळाडू पाहिले तर अतिशय चांगल्या दर्जाचं कलाकौशल्य प्राप्त हे खेळाडू. मात्र आज प्रतिष्ठापणाला लागेल ती या दोन संघादरम्यान आणि बघावं लागेल शेवटच्या क्षणी कुठचा खेळाडू, कुठचा संघ या संघाला झुंजवतोय, ती खिंड कुठचा संघ लढवतोय, कुठचा खेळाडू या संघांमध्ये वरचढ ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा कोण खेळाडू या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पहिला सामना अंकुश बांबर्डेकर हा नावलौकिक प्राप्त खेळाडू पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आजच्या दिवशी आणि दुसऱ्या सामन्यामध्ये बघावं लागेल तो भाग्यवान खेळाडू कुठचा असेल. आमिर साळगावकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न बहुधा यावेळी फसतोय. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती ताबा मिळवतोय. परिणामी एकेरी धाव पूर्ण करण्याची संधी, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 15 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. सलामीवीर आकाश जहांगीर हा माघारी परतल्यानंतर त्याच्या पाठोपाठ राज गोठणकर हाही फलंदाज माघारी परततोय. फलंदाजीची जबाबदारी सागर त्याच्या साथीला आफताब या 2 फलंदाजांवरती येऊन पाहायला मिळते. दुसरं षटक हे पाहायला मिळते ध्रुव पारसे गोवा संघाकडनं आमिर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अतिरिक्त धावेची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावा धावफलकावरती.
ध्रुव पारसे गोवा संघाकडनं एका अचूक टप्प्यावरचे नियंत्रित पाना करणं ही किफायतीदार गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी, कारण खेळपट्टीवरती पाहिलं तर हिरवी ग्रास आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मधल्या यष्टीवरचा हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, एकेरी धाव ही चित्तेच्या चपळाईने सीमारेषेजवळ शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले। निर्णायक 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी त्या क्षेत्ररक्षकाने। दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 18 धावा धावफलकावरती 2 गडींच्या मोबदल्यात। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कुलस्वामींनी कर्ली संघ या मैदानावरती आतापर्यंत 2 गडींच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती आफताब तर त्याच्या साथीला सागर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। या जोडीला ती व्हील पॉवर आत्मसात करावी लागेल। यावेळी उजव्या यष्टीवरचा लोअर फुलटॉसचा हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर होत आहेत, थोडासा लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय आमिर। त्या आमिरला एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणं हे अति आवश्यक आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 19 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। या पॅव्हलियन एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने ही गोलंदाजीची सुरुवात, डावकरा त्याचा हा वेगवान गोलंदाज। यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू टोलवला जातोय लॉंग लेगच्या दिशेने, डीप स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती ताबा मिळवण्यात यशस्वी ठरतोय। परिणामी 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत, ज्या दुहेरी धावसंख्येने 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। अशी संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती कुलस्वामींनी कर्ली संघाची, मात्र महत्वपूर्ण 2 गडी बाद होत आहेत ते कुलस्वामींनी कर्ली संघाचे। थोडासा दुर्दैवीरित्या राज गोटनकर हा फलंदाज बाद होतोय, तर आकाश जहांगीर ज्याने एका षटकाराच्या साह्याने खातं उघडलं होतं, वाटत होतं की हा आक्रमक फलंदाज या मैदानावरती आपलं बस्तान ठोकेल का, मात्र त्याही फलंदाजाला माघारी परतवलं। यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या दिशेने, ऍडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय, तो या इनिंग मधील तिसरा। षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 27 धावा धावफलकावरती। प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 27 धावा धावफलकावरती थोडासा वरचढ फलंदाज ठरताना ठरतायत। प्रारंभीचं षटक गौरेश नागवेकरने हाताळलं होतं, 10 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या। त्यानंतर मात्र आमिर थोडीशी लेंथ आणि लाईनवरनं खराब गोलंदाजी आणि या संधीचा फायदा उठवत फलंदाज यावेळी वरचढ ठरताना दिसले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा धावफलकावरती। मॅन फ्रॉम शहापूर, उंचीने कमी मात्र कीर्ती मोठी असं नावलौकिक प्राप्त खेळाडू जयदीप भोंडिवले या मैदानाचा पुरेपूर अनुभव, कारण ज्यावेळी देवबाग संघाकडनं खेळताना ज्या महाकरंडकावरती नाव कोरलं गेलं होतं, शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती देवबाग संघाने बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं। तो जयदीप भोंडिवले यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय आणि या जयदीप समोर मात्र फलंदाजांचा कस लागेल तो या मैदानावरती, तो सागर त्याच्या साथीला आफताब सिद्दीकी हा फलंदाज पाहायला मिळतोय, जो एका षटकारानिशी आपली फलंदाजी साकारतोय, तर त्याला सुरेख साथ देतोय तो सागर नावाचा फलंदाज। डावकुराचा हा वेगवान गोलंदाज, मात्र यावेळी जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये पूर्णपणे फसवलं गेलं ते फलंदाजाला। तिसरी प्राइज विकेट म्हणावी लागेल आणि आल्या आल्या ऍडमिशन ही प्राइज विकेट मिळवून देतोय तो जयदीप भोंडिवले। आपल्याला नावाला साजेशी गोलंदाजी ही पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि तिसरा हादरा हा कुलस्वामींनी कर्ली संघाला पाहायला मिळतोय। नांदोस संघाने रंगमंचावर यायचंय, व्यासपीठावर यायचंय। 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात एका नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। प्रारंभीच्या 2 षटकांवरती 27 धावा जरी सुरेख असल्या मात्र महत्वपूर्ण गडी बाद होत आहेत कुलस्वामींनी कर्ली संघाचे। ज्या खेळाडूंवर अशा अपेक्षा आहेत की त्या मोठ्या खेळामध्ये रूपांतरित करतील, मात्र 1-2 मोठे फटके मारतायत, तो फलंदाज माघारी परततोय। या मैदानावरती पाय स्थिर करणं हे नितांत गरजेचं कुलस्वामींनी कर्ली संघाचा विचार केला असता, कारण जी आश्वासक सुरुवात पाहायला मिळाली, फलंदाजांचं मनोबल कुठंतरी कमी पाहायला मिळालं आणि जयदीप भोंडवले जो पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वास त्याचा दुणावला जातोय, एक विल पॉवर आत्मसात करतोय आणि पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागलं ते फलंदाज सागरला। नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय तो आफताब सिद्दीकी याची साथ देण्यासाठी आकाश चंदरिया हा फलंदाज।
लव स्टार नांदूस संघ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आमचे ओमकार वाट पाहत आहेत. लव स्टार नांदूस यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. खाली राहतोय ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न याही वेळी असफल राहताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते ती जयदेव भोंडिवले या गोलंदाजाची. क्रमांक 3 षटक हे ध्रुव पारसे गोवा संघाकडनं हाताळताना दिसतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने हा ऍडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय. तो जयदीप वरतीही आक्रमण यावेळी पाहायला मिळालं. ज्या ऍडमिशनने शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी क्रांती घडवली तोच एक मॅक्झिमम षटकार पाहायला मिळाला. फलंदाज आकाश चंद्रिया षटकाराच्या साह्याने स्पष्ट इरादे करतोय. यावेळी मैदानावरती बस्तान ठोकेल का? उजव्या यष्टीवरचा थोडंसं गती परिवर्तनाचा चेंडू एकेरी धावेसाठी पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. ती धाव फलकावरती 34 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. इथून किती धावांपर्यंत मजल मारता येईल, किती धावांचा मनोरा शिखर हे उभं केलं जाईल. प्रतिस्पर्धी ताकदवान बलाढ्य संघ आणि या संघाला नमवायचं असेल तर तो दबाव टाकण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागा धावा जमवणं नितांत गरजेचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक मनोज नार्वेकर मात्र कुठचीही चूक करत नाही आणि चौथा हादरा बसतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाला. आतापर्यंत फलंदाज कामगिरी करतायत मात्र ती कामगिरी एका मोठ्या खेळीमध्ये मिळताना पाहायला मिळत नाही. तर एखादा मोठा फटका निघाला की त्या फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. थोडासा दोलायमान स्थितीत सामना पाहायला मिळतोय. मात्र कुलस्वामिनी कर्ली संघाचा विचार केला तर एखाद्या फलंदाजाला स्थिर सावर होणं गरजेचं. एक संकटमोचक खेळी करावी लागेल. बाजी प्रभू देशपांडे सारखं लढावं लागेल ते या मैदानावरती. नवीन फलंदाज शर्विन हा मैदानात पाऊल टाकताना दिसतोय तो कुलस्वामिनी संघाकडनं. आफताब सिद्दीकी याची खेळी समाप्त झाली तर आकाश चंद्रिया याची साथ देण्यासाठी शर्विन कुमार हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे लगतचं गोवा राज्य, महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, मध्य प्रदेश इथून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत. कोकण 9 प्रीमियर लीग ज्या स्पर्धेचं दुसरं वर्ष, दुसरं पर्व आपण अनुभवतो आणि कोकण 9चे संचालक सन्माननीय श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं ही साकारलेलं आपल्याला वटवृक्ष पाहायला मिळतोय. या विसरू एक चेंडू हा मल्लेष्टीवरचा हलक्या हाताने दिशा दिली जाते. चेंडूला एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. ती 35 धावा धावफलकावरती आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाहायला मिळते. इलेक्ट्रिक टस्कर ज्या टस्करची वाहन क्षमता ओहून नेण्याची क्षमता जी आहे ती 400 kg असं छोट्या व्यावसायिकांसाठी ही पूरक आपल्याला हे साधन पाहायला मिळत आहे आणि खेळाडूंसाठी यावेळी ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिक्स बाईक्स हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या इलेक्ट्रिक्स बाईक पाहून एक सिंधुदुर्गाची मान नक्कीच उंचावेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानाच्या शिरपेचा तुरा रोवणारी ही आपल्याला क्रांती पाहायला मिळते त्या इलेक्ट्रिक्स बाईकची. तीन षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती घणाघाती फलंदाजी ही अति आवश्यक. ती फलंदाजी विस्फोटक होईल का की त्या फलंदाजीला थोडंसं लगाम हा गोलंदाजांकडनं ती व्यसन घातली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9, कोकणच्या लाल मातीतील कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसरं. ज्या कोकण 9ने कोरोनाच्या खडतर प्रवासामध्ये लोकांना एक आनंद दिला. घर बसल्या व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल डबल बारी सामना, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव, व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव अशी वेगवेगळी व्यासपीठं निर्माण करून सिंधुदुर्गातील कला कुठेतरी ती जोपासली गेली. सिंधुदुर्ग कलाकारांना एक मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. श्रावण महोत्सव, ज्या श्रावण महोत्सवामध्ये 130 भजन मंडळांनी सहभाग नोंदवून तो श्रावण महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी केला आणि अक्षय तृतीय या दिवशी 1 लाख लोकांनी या चॅनेलला सबस्क्राईब करून कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण 9 का आहे हे मात्र दाखवून दिलं. पंचांचा इशारा येतोय तो पॉवर प्लेचा आणि बॅटिंग पॉवर प्लेचं हे निर्णायक षटक हाताळलं जातंय.
तो गोलंदाज एक किफायतीदार गोलंदाजी नेहमी करत असतो. गौरेश नागवेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. गौरेश नागवेकर या खेळाडूने या मैदानावरती आपलं वर्चस्व कर्तबगारी सिद्ध केले, कारण जो सामना सुपर ओव्हरचा अवघ्या 6 धावांचा त्या सामन्याला बरोबरी सोडवलं होतं. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ते कला कौशल्य या मैदानावरती दाखवलं होतं आणि तो सामना तब्बल 1 लाख लोकांनी लाईव्ह पाहिला होता. बघावं लागेल यावेळी निर्णायक षटक हे हाताळलं जातंय ते बॅटिंग पॉवर प्लेचं गौरव नागवेकर. यावेळी उजव्या ष्टीवरचा सुरेख चेंडू खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र चेंडू आणि फळीमध्ये तो संघर्ष पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूने सांगत होते ही गौरेश याच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 14 पाहायला मिळत आहे, ज्या गौरेश नागवेकरने पहिलं षटक हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये 13 धावा आपल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र वर्णी लागते ती 4थ्या षटकावरती गौरेश नागवेकरची वेगवान जलद गती हा गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू हा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू जातोय शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने. एकेरी धाव, त्याचबरोबर संधी मिळाली एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करण्यासाठी. थोडीशी तिरंगाई होते क्षेत्ररक्षणामध्ये, कारण शॉर्ट फाईन लेगचा दाजी नाईक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतोय तोपर्यंत संधी, आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं ते 2 फलंदाजांकडनं. 37 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर कुलस्वामिनी कर्लीचा संघ टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती ही प्राथमिक फेरीची गाठ. यावेळी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी कव्हरची दरी होती ती भेदण्याचा प्रयत्न हा फलंदाजाकडनं पाहायला मिळाला. निर्णायक 2 धावा मिळत आहेत. जमिनीलगतचा हा घरंगळत जाणारा फटका, ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे ती 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 14 एक उपयुक्त किफायतीदार गोलंदाजी ही अति आवश्यक. गौरेश नागवेकर, ध्रुव पारसे गोवा संघ, बलाढ्य कुलस्वामिनी कर्ली संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल का, की धावांचा डोंगर या मैदानावरती उभा करण्यात मधल्या फळीतील फलंदाज यशस्वी ठरतील का. यावेळी झेल टिपण्याची संधी, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि साधा सोपा झेल हा त्याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. ऍडमिशन्स विकेट्स आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या ऍडमिशनने शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली तीच मात्र इथं क्रांती पाहायला मिळाली. एक प्राइज विकेट ही मिळाली ध्रुव पारसे गोवा संघाला आणि 5वा हादरा हा कुलस्वामिनी कर्ली संघाला, तो टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती. गौरेश नागवेकर मी नक्कीच आठवण करून दिली होती या मैदानावरती जो सुपर ओव्हरचा सामना झाला होता, ज्या संघांमध्ये प्रतीक 11 पुणे डिंगडॉंग संघाचे खेळाडू आमने सामने आले होते आणि त्या सामन्यामध्ये ज्या 6 चेंडूंवरती 6 धावा होत्या, एका बाजूने अभिजित दुधे तर एका बाजूने गौरव नागवेकर, हे 2 धुरंधर गोलंदाज भिडले होते आणि तो सामना खऱ्या अर्थाने बरोबरी सोडवला होता तो गौरेश नागवेकरने आणि तो सामना तब्बल 1 लाख लोकांनी लाईव्ह पाहिला होता. अशी सुरेख सुंदर अष्टपैलू कामगिरी करणारा हा गौरेश नागवेकर यावेळी ध्रुव पारसे गोवा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. फलंदाजांना व्यसन घालतोय, फलंदाजांना कुठच्याही प्रकारे संधी दिली जात नाही की मोठे फटके खेळण्याची. आणि आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावरती कुलस्वामिनी कर्ले संघाचा विचार केला तर कुठच्याही फलंदाजाला मात्र इथं स्थिर स्थावर व्हायला दिलं जात नाही. ते बस्तान आल्या पावले माघारी परतवलं जातं ते गोलंदाजांकडनं. यावेळी सुरेख चेंडू हा ड्राईव्ह केला जातोय, चेंडू येतोय तो मिडॉनच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक हे 4 पाहायला मिळतंय. गौरेश नागवेकर बॅटिंग पॉवर प्लेचं निर्णायक षटक. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, म्हणजे डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तर डीप लॉंग ऑर्मच्या दिशेने. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, याही वेळी तो फसला गेला फलंदाजाचा. परिणामी षटकाची समाप्ती होते. पहिल्या इनिंग मधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी, अर्थात ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा 12 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 12 चेंडूंवरती आक्रमण होईल का. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, हे तंत्र अवलंबलं जाईल का. अर्थशास्त्रामध्ये म्हटलं जातं मोर रिस्क मोर प्रॉफिट. यावेळी फलंदाज ती जोखीम स्वीकारतील का. आणि नक्कीच जे लोक संकटात नेहमी उडी टाकत असतात विजयश्री नेहमी त्यांनाच हार घालत असते.
या मैदानावरती तुम्हाला परिश्रम करावे लागतील, घाम गळावं लागेल आणि परिश्रमाशिवाय प्रारब्धही वेगळेच असतं. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो जयदीप भोंडवले. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय, झपकन चेंडूची परती होते, तोपर्यंत एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जात आहे. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 42 धावा 5 गडींच्या मोबदल्यात. 5वं षटक मॅन फ्रॉम शहापूर मुंबईवरनं बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्या खेळाडूने या अगोदरच्या स्पर्धेमध्ये ज्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता, देवबाग संघाला महाकरंडक जिंकून दिला आपल्या गोलंदाजीवरती, तो जयदीप भोंडवले, डावखुऱ्याचा जलदगती गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या इष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ज्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने फॉलो केलं गोलंदाज जयदीप भोंडवलेने, निर्धाव चेंडूने सांगता झाली ती जयदीप याच्या गोलंदाजीवरती. 5वं षटक क्रमांक 5 हे ध्रुव पारसे गोवा संघाकडनं हाताळताना पाहायला मिळतोय. उंचीने जरी कमी असला तरी मात्र कीर्ती महान, छोटा पॅकेज बडा धमाका असा हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय, कव्हरला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, एकेरी धाव निघतंय ती फलंदाजसाठी. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 43 धावा 5 गडींच्या मोबदल्यात. 5वं षटक, त्यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी, मात्र कुठंतरी इंजिन गरम करावं लागेल, तुम्हाला हाय गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल या मैदानावरती, कारण ती आश्वासक धावसंख्या उभारावी लागेल. प्रतिस्पर्धी ताकदवान बलाढ्य संघ. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा एक खराब चेंडू पाहायला मिळतोय, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं. ती अतिरिक्त धाव यावेळी लेंथ लाईनवरनं भरकटलेला जयदीप बहाल करतोय. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर ही गाठ पडते टोपेला बोर्डिंगच्या मैदानावरती. ती कुलस्वामीनी करली, विपक्ष ध्रुव पारसे गोवा संघ. ही लढत पाहायला मिळते महाराष्ट्र विपक्ष गोवा या दोन राज्यातली लढत. दोन्ही राज्यातील दर्जेदार नावलौकिक प्राप्त खेळाडू, मात्र ही खून गाठ बांधली गेली खऱ्या अर्थाने. औचित्य कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 या कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ. यावेळी सुरेख फटका हा पाहायला मिळतोय, मधल्या इष्टीवरनं खेळण्याचा प्रयत्न, पायांची कुठेही हालचाल पाहायला मिळाली नाही, परिणामी 2 धावा मिळत आहेत. त्या फलंदाजाला दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख षटक हाताळलं जात आहे, आपल्याकडनं मोठे फटके हे निघणार नाही ही पूर्णपणे काळजी घेतोय. एका अचूक टप्प्यावरची जी अपेक्षित गोलंदाजी ध्रुव पारसे गोवा संघाला जो विश्वास दाखवला गेला जयदीपवरती, तो विश्वास यावेळी सार्थकी लावताना दिसतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो दाजी नाईककडनं चेंडूची परती होते, परिणामी एकेरी धाव आणि एक किफायतीदार उपयुक्त षटक हे ध्रुव पारसे गोवा संघाचं मार्गस्थ झालं आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारे षटक, अर्थात ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्या स्लॉग ओव्हरमध्ये कुठचा गोलंदाज जोखीम घेतोय आणि नक्कीच या मैदानावरती अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी, त्या अनुभवाने नटलेला हा खेळाडू, ज्या खेळाडूने सिंधुदुर्गातील बरीचशी मैदाने आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने गाजवली. आठवण करून द्यावी लागेल SS ट्रॉफी म्हणजे सातेरी कर्लीचं मैदान, ध्रुव पारसे गोवा संघाला जो सामना जिंकून दिला होता आपल्या फलंदाजीच्या जोरावरती, तर मिस्टर राजू दाभोलकर गोलंदाजीवरती सज्ज होतोय. या इनिंगची सांगता करणारं षटक हे ध्रुव पारसे गोवा संघाकडनं. या शेवटच्या स्लॉगवरती आक्रमण होईल का? यावेळी पहिला चेंडू, एक खराब चेंडू पाहायला मिळतोय लोअर फुल टचचा, डीप मिड विकेटच्या दिशेने ऍडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय, तो कुलस्वामीनी करली क्रिकेट संघासाठी. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही अति आवश्यक. या मैदानावरती लय प्राप्त करावी लागेल ते मिस्टर राजू दाभोलकर. अनुभव, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, मात्र यावेळी गरज की एका अचूक टप्प्यावरती ती फेक करण्याची राजू दाभोलकरला. षटकाच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते कुलस्वामीनी करली संघाचं. 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही निर्णायक 5 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 5 चेंडूंवरती आक्रमण होईल का? अटॅक इज द बेस्ट डिफेन्स
हे पाहायला मिळेल का ते कुलस्वामी कर्ली क्रिकेट संघाकडनं. याही वेळी ती चूक केली जाते राजू दाभोलकरकडनं. दुसरा चेंडू फुलटॉस प्रकारच्या रूपात पाहायला मिळतोय आणि दुसरा ऍडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळाला. 2 चेंडूंवरती महागडा ठरतोय. ती गोलंदाजी बोथट ठरवली जाते ती फलंदाजांकडनं. षटकारच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 59 धावफलकावरती. आकाश चंद्रिया सुरेख फलंदाजी करतोय. जी संधी मिळाली आकाशला त्या आकाशालाही कवेत घेण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडनं होतोय तो आकाश चंद्रिया. यावेळी सुरेख फटका उजव्या यष्टीवरचा. शतरक्षक याच्याकडे मात्र कुठचीही संधी नव्हती. डोळ्याचं पापणं लवतं लवतो तो इलेगो चौकार पाहायला मिळाला डीप पॉइंटच्या दिशेने. ऍडमिशन चौकार. 3 चेंडूंवरती मिस्टर राजू दाभोलकर महागडा ठरतोय. प्रारंभीचे 2 चेंडू हे ऍडमिशन मॅक्झिमम षटकार. त्यानंतर उजव्या इष्टीवरचा चेंडू मात्र त्या चेंडूला खऱ्या अर्थाने फॉलो केलं ते फलंदाज आकाश चंद्रिया. जो आकाश चंद्रिया एवढ्या दूरवरनं प्रवास करून या स्पर्धेत सहभागी होतोय. कुलस्वामिनी कर्ले संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि एवढ्या लांबून मला का पाचारण केलं गेलं याचं ज्वलंत उदाहरण आपला हिसका दाखवतोय या मैदानावरती तो फलंदाज आकाश. आणि खऱ्या अर्थाने या आकाशालाही कवेत घेण्याचा प्रयत्न झाला तो आकाश कडनं. सांघिक धावसंख्या ही 63 धावफलकावरती. याही वेळी एम एस धोनीची आठवण करून देणारा फटका मात्र तो फटका निर्णायक निघत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर नॉन स्ट्रायकिंगवरच्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात हे माघारी परतावं लागेल. 6वा आदरा बसतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाला. हा शेवटच्या क्षणी मात्र ही विकेट बहाल करतोय ऍडमिशन विकेट ही आकाशसाठी. कारण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणलं तर ते किफायतीदार होईल ते कुलस्वामिनी कर्ली संघाला. कारण आकाश ज्या लयमध्ये फलंदाजी करतोय ज्या खराब चेंडूंचा समाचार घेतोय तो यावेळी नक्कीच कुलस्वामिनी कर्ली संघासाठी संकटमोचक तारणहार ठरतोय. एका बाजूने मॅरेथॉन खेळी पाहायला मिळतंय. मैदानावरती पाय रोवून उभा राहतोय आणि ज्यावेळी खराब चेंडू मिळतील त्यावेळी प्रहार करताना मात्र कुठचीही कसर सोडत नाही तो आकाश चंद्रिया. नवीन फलंदाज निलेश हा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. तो साथ देण्यासाठी आकाशाची. निर्णायक चेंडूंचा खेळ बाकी तर या इनिंगची सांगता करणारं अवघ्या 2 चेंडूंचा मिस्टर राजू दाभोलकर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. याही वेळी चेंडूला टोलवलं जातंय डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेने. चेंडू सीमा पार होतोय तो 6 धावांसाठी. यावेळी मात्र आक्रमण हे आकाशकडनं केलं गेलं आणि ऍडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळाला तो या स्पर्धेतील. षटकाराच्या साह्याने 71 धावफलकावरती जो सुरुवातीपासून धावांसाठी संघर्ष करत होता. आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांना वाटत होतं की कमी धावसंख्येचा सामना होईल का. ही तमाम शंका मात्र त्या शंकेला या पूर्ण उत्तर पाहायला मिळतंय. याही खोलवर टप्प्याचा चेंडू आमच्या मान्यवरांचं स्वागत करणारा षटकार पाहायला मिळाला आणि शेवटच्या स्लॉगवरती आकाशच्या रूपात हे वादळ घोगावलं या टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती. आणि त्या वादळामध्ये ध्रुव पारसे गोवा संघ. सांघिक धावसंख्या कुलस्वामिनी कर्ली संघाची 77. 78 धावांचं तगडं एक मोठं अशक्यप्राय आव्हान उभं केलं जात आहे. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य ही कुठची गोष्ट नाही. कारण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर कित्येक वेळा पाहिलं की मोठ्या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग झाला. मात्र ती चिकाटी ती जिद्द संयम कला कौशल्य इथं पणाला लावावं लागेल. सामर्थ्य पणाला लावावं लागेल ते ध्रुव पारसे गोवा संघाला. आणि 78 धावांचं विजयी उद्दिष्ट पार करून पहिल्या विजयाची नोंद या 2 संघादरम्यान कुठचा संघ करेल हे पाहणं औत्सुक्याचं होईल. दुसऱ्या इनिंगमध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत. या मायक्रोफोनवरती बदल होतोय. मालवणीचा बेताब बादशाह, मालवणीचा बुलंद आवाज मिस्टर बादल चौधरी आणि मी प्रदीप देऊळकर आपल्या थोड्या वेळासाठी तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय.
हॅलो प्रदीप, धन्यवाद. देव बरा करो गाववाल्यानो. प्रदीप देऊलकरच्या मराठी समालोचनानंतर जाऊया मालवणी केंद्रावर. सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवणी केंद्रावर कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 दुसऱ्या वर्षाच्या ह्या स्पर्धेतलो दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सगळ्यांचं हात जोडून स्वागत. ध्रुव पारसे गोवा संघाने टॉस जिंकलो, फिल्डिंगचा निर्णय घेतलो. बॅटिंगचं आमंत्रण दिला कुलस्वामींनी कर्ली संघाक आणि कर्ली संघाने ह्या आमंत्रणाचा अगदी हसत हसत स्वीकार केलो. पहिल्या 6 ओव्हरीत 76 रन्सांचो डोंगर उभं केलो आणि 77 रन्सांचो डोंगरा एवढं पाठलाग करूक भाग पडला तर ध्रुव पारसे गोवा संघाक. ध्रुव पारसे गोवा संघात सुद्धा एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू आणि दुसऱ्या बाजून कुलस्वामींनी कर्ली संघात सुद्धा. ध्रुव पारसे गोवा संघाचा विचार केलो तर महाराष्ट्र आणि गोवा अशा 2 राज्यातले एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू ध्रुव पारसे गोवा संघातसून आपणा खेळताना दिसतले. तर कुलस्वामींनी कर्ली संघात आकाश चिंदरिया जेका आपण खेळताना बघितलं होता. 39 रन, 1 चौकार, 5 षटकार, जो आकाश इलो दिल्ली वरसून. सध्या मुंबई वडाळ्यामध्ये राहत असणारो आकाश, त्याच्याबरोबर असणारो आणखी एक आकाश जो असा राजस्थानचो खेळाडू. आणि या राजस्थान दिल्लीच्या खेळाडूंबरोबर महाराष्ट्रातले खेळाडू सुद्धा कुलस्वामींनी कर्ली संघाबरोबर. आकाश चिंदरिया कमाल केले. 39 रन्सांचो डोंगर वैयक्तिक आकाश चिंदरियाच्या नावावर आणि त्यामुळेच कुलस्वामींनी कर्ली संघ एका सुंदर धावसंख्येवर फायटिंग टोटल जेका म्हटली जाता डोंगरा येती धावसंख्या. चिपीच्या डोंगराची आठवण येत, नांदोसच्या डोंगराची आठवण येत, एवढी मोठी धावसंख्या उभी केली. आणि ध्रुव पारसे गोवा संघ या संघाचा सध्या कौतुक करूचा तितक्या थोडा असा एका वेगळ्याच फॉर्ममध्ये असा ध्रुव पारसे संघ. गेल्या वर्षी सीसी धारगळची 2 लाखाची स्पर्धा ध्रुव पारसे संघाने जिंकलेली. ध्रुव ट्रॉफी सलग 3 वर्ष ध्रुव ट्रॉफीची फायनल हुलकावणी देत होती ध्रुव पारसे संघाक. यावर्षी ध्रुव संघाने ध्रुव ट्रॉफी सुद्धा जिंकली आणि त्याच्या पाठोपाठ त्याच मैदानावर सुरेश रैना मैदानावर MGP ट्रॉफी सुद्धा जिंकली ध्रुव पारसे संघात. तोच ध्रुव पारसे संघ आत्मविश्वास दुणावलेलो एक नावाजलेल्या खेळाडूंचा संघ मैदानावर. गोवा राज्यातले मातब्बर खेळाडू आपण बघितले ध्रुव पारसे संघासाठी गोलंदाजी करताना गौरेश नागवेकर, आमिर साळगावकर, जयदीप, त्याचबरोबर राजू दाभोलकर सुद्धा. या 77 रन्सांचो डोंगर पार करण्याच्या इराद्यान स्ट्रायकर यांच्या दिशेन गोव्यातल्या मये गावचो सुपुत्र, मये सारख्या एका छोट्याशा गावचो हो खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेटवर आपल्या नावाचो एक वेगळो दबदबो तयार केलो. टेनिस क्रिकेटवर 3 शतक आणि 35 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर असतात तसो बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन मनोज नार्वेकर आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन ओमकार देसाई. अभिषेक माने महाराष्ट्राचो वर्सोयाचो आणखी एक आघाडीचो गोलंदाज बॉलिंग मार्कवर तुमका बघूक मिळतलो. असलम शेखमुळे या स्पर्धेत अभिषेक माने बघूक मिळालो. धन्यवाद असलम भाई. इनिंगची सुरुवात स्ट्रायकर यांच्या दिशेन मनोज नार्वेकर. अभिषेक मानेचो पहिलो चेंडू खेळण्यासाठी तयार. 77 रन्सांचो डोंगर पाठलागासाठी समोर. पहिलो चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू गेलो बॅटरच्या कपडावरसून. शॉर्ट फाईन लेगचं बॅकअप तर चांगलो, 1 रन फक्त मिळालो. अभिषेक माने ह्या नाव सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये खूप आदरान घेतलं जातं. मैदानावरच्या सगळ्या खेळाडूंका एक विनंती असा, एकदा मैदानात तुम्ही प्रवेश केलात की तुमका बाहेर जाण्याची परवानगी नाही असा, त्यामुळे कोणीही मैदानाच्या बाहेर जाऊ नकात. तुमका मनापासून विनंती असा, मैदानाच्या बाहेर जर तुम्ही गेलात आणि तुमची एंट्री जर परत कठीण झाली तर त्यामध्ये आयोजन समिती भाग घेऊची नाही. सगळ्या खेळाडूंपर्यंत जर आवाज जायत असतात कृपा करून मैदान सोडून तुम्ही बाहेर जाऊ नका. तुमच्यासाठी ही सक्त सूचना असा. तुमची सगळ्यांची टेस्ट झालेली असा, तुमका मैदान सोडूक परवानगी नाही असा. सगळ्यांनी आपापल्या जाग्यांवर येऊन थांबा. मैदानावर अभिषेक मानेचो चेंडू, खूपच सुंदर चेंडू. पहिलो समाप्त झालो आणि त्यानंतर मात्र पंचांचो इशारो. वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन धावसंख्या स्थिरावली 2 रन्सावर. 77 रन्सांचो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी ओमकार देसाई आणि मनोज नार्वेकर. 1 रन्सांनी मनोजने आपल्या खात्याची सुरुवात केली. ओमकार स्ट्रायकर यांच्या दिशेन. आखो टप्प्याचा चेंडू कोकण नऊ पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षणाची मर्यादा आणि या मर्यादेचा पुरेपूर फायदा उठवताना ओमकार देसाई. लांब लचक फटको आखाड्याच्या पहिला अडी. आखो टप्प्याचा चेंडू तो ॲडमिशन षटकार. जसे डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात ॲडमिशनची उंच उंच मॅक्झिमम भरारी, अगदी तसोच उंच उंच मॅक्झिमम ॲडमिशन षटकार ओमकार देसाईच्या बॅटमधून. या षटकारानिशी ओमकारने आपल्या खात्याची बोनी केली. षटकारानिशी घाऊक स्वरूपात ही बोनी म्हटली जाता.
कोकण नऊ सुपर पॉवर प्ले अशा प्रकारचे सुपर पॉवर प्लेची षटकं आपण गोवा राज्यात वारंवार बघतो आणि सिंधुदुर्गात तरी हिची सुरुवात केली कोकण नऊने गेल्या वर्षी या स्पर्धेत आपण बघितला आणि त्यानंतर यावर्षी सुद्धा कोकण नऊ सुपर पॉवर प्लेचा पहिला षटक बॅक टू द बॉलर बॉलरच्या कपडावरसून पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा आणि त्यानंतर चेंडू आखाड्याच्या पहिल्या आडी ओमकार देसाईचं पहिलं षटकार आणि त्या पाठोपाठ चौकार एकूण धावसंख्या स्थिरावलेली 12 रन्सावर संपूर्ण स्पर्धेत इलाइगोचे चौकार आपण बघितलो 33व्या क्रमांकाचो इलाइगोचो चौकार आपण या चौकारामुळे बघितलो आतापर्यंत ॲडमिशन 66 षटकार स्पर्धेत बघितले धावसंख्या एका डझनावर ओमकार देसाई स्ट्रायकर यांच्या दिशेने खूप सुंदर आक्रमक फलंदाजीचा प्रात्यक्षिक ओमकार देसाईचा धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर 3 चेंडू झाले समाप्त अभिषेक मानेका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा होतो इरादो स्क्वेअर लेग येता फील्ड करता तोपर्यंत रन घेण्याची संधी नव्हती मनोज नार्वेकर गोवा राज्याचा एक स्टार खेळाडू दुसऱ्या बाजूने ओमकार देसाई महाराष्ट्राचा स्टार खेळाडू ज्या खेळाडूंनी फक्त महाराष्ट्र गोवा नाही तर दुबई अमिरात लंडन सुद्धा गाजवला असे हे दोन खेळाडू खेळपट्टीच्या मधोमध दिसताना दोघांचं स्टान्स सुद्धा खूपच वेगळं ओमकार देसाईचं स्टान्स बघितल्यानंतर शिवनारायण चंद्रपॉलच्या ओपन स्टान्सची आठवण करून देता तर मनोज नार्वेकरचं थोडंसं क्लोज स्टान्स दोन आक्रमक दर्जाचे खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने ओमकार परत एकदा मोठं फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला आडी टांगा पलटी घोडे फरार ॲडमिशन षटकार उंच उंच मॅक्झिमम षटकार धावसंख्या स्थिरावली 1.5 डझनावर 18 रन्सावर 18 विदाउट लॉस 77 रन्सांचा पाठलाग टोटल टार्गेट इज 77 फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस अभिषेक मानेका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल ज्या अभिषेक कडसून नियंत्रित गोलंदाजी अपेक्षित होती कारण पहिल्या षटकात कोकण नऊ सुपर पॉवर प्लेचा षटक 11 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतात आणि अशा षटकात धावांचं मोठं रतीब बॅटर कडसून अपेक्षित असतात तोच अपेक्षित रतीब ओमकार देसाई आपल्या संघासाठी घालताना ओमकारच्या बॅटमधून पहिलो षटकार त्या पाठोपाठ चौकार त्यानंतर परत एक षटकार 5 चेंडूंचा खेळ समाप्त धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर नो लॉस 18 77 रन्सांचा पाठलाग अभिषेक माने परत एकदा बॉलिंग मार्कवरसून ओमकारसाठी पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होतो 1 रन सोडण्याचा इरादो रनआउट करण्याची संधी आणि एक अस्तित्वात नसलेली धाव तोडण्याच्या प्रयत्नात ओमकार देसाई तंबूच्या दिशेने खूपच दुर्दैवी अतिशय दुर्दैवी ओमकार सारखो कसलेलो खेळाडू चौकार षटकारांची आतषबाजी ओमकार कडसून बघितली असो खेळाडू रन्स चोरण्याच्या नादात तंबूच्या दिशेने खूपच दुर्दैवी कामगिरी रन्स घ्यायचो की नाही स्ट्राईक सोडायची का नाही या द्विधा मनस्थितीत दोनही बॅटर खेळपट्टीच्या मधोमध येऊन थांबले कोकण नऊ सुपर पॉवर प्ले ह्या षटकाचा वैशिष्ट्यच असा असतं 11 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतात आणि त्यामुळे पहिलो रन्स चोरणं खूप कठीण असतं अगदी चित्त्याच्या चपळाईन फिल्डर इलो फील्ड केल्यान थ्रो केल्यान आणि कीपर स्वतः कीपरने जाऊन यष्टी उद्ध्वस्त केली पहिला कलाम लागला पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर न्यू बॅटर ओमकार देसाईची जागा घेण्यासाठी मैदानात पावलं टाकतलो गुरुप्रसाद आरोस्कर ज्या गुरुप्रसादने गेल्या वर्षी कोकण नऊची स्पर्धा गाजवली कोकण नऊ स्पर्धेचा अंतिम सामना ज्यांनी गाजवला असं ओमकार गुरुप्रसाद आरोस्कर मैदानात पावला टाकताना ओमकार देसाईची जागा घेण्यासाठी आज ध्रुव पारसे संघाकडून प्रसादजी भगत सुद्धा मैदानावर प्रसाद भगत उर्फ बंड्या भगत गोवा राज्याचा एक स्टार खेळाडू आणि ज्यांच्या नावावर एक ऍक्टिवा बाईक असा मॅन ऑफ द सिरीजची गोवा राज्यात आतापर्यंत 14 वेगवेगळ्या स्पर्धात 14 टू व्हीलर वितरित केले गेले शेवटची टू व्हीलर इलेक्ट्रिक बाईक आपण MGP ट्रॉफी मध्ये बघितली आणि त्यापूर्वी पहिल्यांदाच आपण एक बुलेट सुद्धा बघितली CM ट्रॉफी मध्ये सुब्रत गावकर या खेळाडूच्या नावावर ही असा बुलेट बाईक मैदानावर प्रसाद भगत तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असा कोकण नऊच्या वतीन मैदानावर प्रेक्षकांका परवानगी आम्ही देऊ शकलो नाही याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण यूट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले आणि गौरव आज 1000चा आकडो क्रॉस झालो कालच्या दिवसात या 1000च्या आकड्याने आपण थोडीशी हुलकावणी दिलेली काल 1300 लाईव्ह होते माफ करा काल सुद्धा 1000चा आकडो क्रॉस झालो म्हणजे आज 1500 ते 2000 अपेक्षित आकडो असतलो काल 57,000 लोकांनी ही स्पर्धा
बघितली त्या सगळ्या आमच्या सगळ्या रसिक राजाचे आम्ही मनापासून स्वागत करतो युट्यूबच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त आणि बॉलिंग मार्कवर रोहित गोंड. डावखुऱ्यात तो रोहित बॉलिंग मार्कवर. चेंडू थोडस बाहेर, पंचांचो इशारा वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 19 रनसावर. रोहित गोंड सुद्धा एक नावाजलेलो खेळाडू. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ज्याने एक हाती सामने जिंकून दिले असो रोहित. गोलंदाजीची सुरुवात कोकण नऊ एंडकडसून. फटकोतर मोठो मनोजच्या बॅट मधून बाहेर पडलो. मिड विकेटच्या कपडावरसून परत एकदा उंच उंच मॅक्झिमम ऍडमिशन षटकार. जशी डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात ऍडमिशनने घेतली उंच उंच मॅक्झिमम भरारी, अगदी तसंच मॅक्झिमम उंच उंच ऍडमिशन षटकार मनोज नार्वेकरच्या बॅट मधून. ज्या मनोज नार्वेकरचा कौतुक आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकला त्या कौतुकाक साजेसो षटकार. मिडॉनचं क्षेत्ररक्षक ह्या चेंडू खाली होतो पण मिडॉनच्या कपड्यावरसून कोणतीही संधी न देता अगदी सहज षटकार आणि षटकारनिशी धावसंख्या स्थिरावलेली 25 रनसावर. मनोज नार्वेकर 2 चेंडू 7 रन्स आतापर्यंत. रोहितचा चेंडू परत एकदा डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. परत एकदा अकांड्याच्या पहिला आडी. परत एकदा मॅक्झिमम ऍडमिशन षटकार. सलग दुसरा षटकार मनोजच्या बॅट मधून आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी मनोज नार्वेकरची. रोहित गोंड कडसून टिच्चून गोलंदाजी अपेक्षित होती कारण 70-77 रन्सांचा पाठलाग करताना ध्रुव संघात सुद्धा एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू. ओमकार देसाई जरी बाद झालो पण त्यानंतर मात्र मैदानावर मनोज नार्वेकर आपली कामगिरी तशीच चालू ठेवताना मालवणीत एक म्हणा एक मेली लाडी म्हणान वसाड पडणार नाही वाडी. अगदी तसाच आज असा ध्रुव पारसे संघाचा एकापेक्षा एक नावाजलेले स्टार खेळाडू आज ध्रुव संघाकडून आपणाक बघूक मिळतले. अजून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो महाराष्ट्राचो बाहुबली मैदानावर येणं बाकी असा. तोपर्यंत मैदानावर जबाबदारी मनोज नार्वेकर आणि गुरुप्रसाद या 2 खेळाडूंच्या खांद्यावर. धावसंख्या स्थिरावलेली 31 रनसावर 31 for 1. while chasing total target 77 score reaches to the 31. सुंदर चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होतो. मनोज नार्वेकरला माहिती असा तो सामना संपवण्यासाठी प्रत्येक चेंडूवर षटकार अपेक्षित नाही असा आणि त्यामुळे चांगल्या चेंडूक सन्मान दिलो मनोज नार्वेकरने. धावसंख्या स्थिरावलेली अजूनही 31 रनसावर. मनोज नार्वेकर 4 चेंडूत 13 धावांची कामगिरी. गुरुप्रसाद अजून स्ट्राईकवर येणं बाकी असा. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. हलकीच अपील. चेंडू गेलो थर्ड मॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅन सर्कल वरसून येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रनसानिशी धावसंख्येत थोडसो बदल. धावसंख्या स्थिरावली 32 रनसावर. 77 रनसांचा टार्गेट. धावसंख्या 32-32. शेवटच्या 26 चेंडूंचा खेळ शिल्लक. 45 रनसांची अजून गरज. स्टील रिक्वायर्ड 45 फ्रॉम 26 डिलिव्हरीज. गुरुप्रसाद आरोस्कर न्यू बॅटर सायकर यांच्या दिशेने गेल्या वर्षी कोकण नऊ प्रीमियर लीग 2021 ची स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर ज्या गुरुप्रसादने गाजवली तो गोवा राज्याचा आणखी एक स्टार आयकॉन खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने द बॅटर ॲट स्ट्रायकर एंड गुरुप्रसाद आरोस्कर. इनिंगची सुरुवात गुरुच्या अजून होणार बाकी. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन चेंडू पडलो आणि गुरुप्रसाद ज्या गुरुकडून मोठे अपेक्षा होते ते गुरुप्रसाद मैदानावर फक्त हजेर लावून परतताना हाफ हार्टेड शॉट होतो गुरुप्रसादचो. जर ताकद लावला नसतं तर कदाचित चित्र वेगळा दिसला असता पण खूपच सुंदर चेंडू बघितलो रोहित गोंडचो. आपल्या संघाक अपेक्षित असलेले एक प्राइज विकेट रोहितने मिळवून दिली आणि 32 रनसावर दुसरा कलाम लागला. दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेने परतलो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलो एक सुंदर झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये घेतलेलो मिड ऑफ फिल्डरने घेतलेलो एक सुंदर झेल. अजून 45 रनसांची गरज. 25 चेंडू शिल्लक राहिले. स्टील रिक्वायर्ड 45 फ्रॉम 25 डिलिव्हरीज. स्कोर रिचेस टू द 32 while chasing 77 आफ्टर द एंड ऑफ 1 over and 5th बॉल. राजू दाभोलकर यंदाची ध्रुव ट्रॉफीच्या खेळाडून गाजवली आणि खरोखरच यंदाच्या ध्रुव ट्रॉफीत जी काय मजा अनुभवली. आयुष्यातली पहिली स्पर्धा, ओपन स्पर्धा, डे नाईटची स्पर्धा आणि महाअंतिम सामनो भर पावसात, मुसळधार पावसात आणि मैदानावर ओमकार देसाई, कृष्णा सातपुते सारखे स्टार आयकॉन खेळाडू. ती ध्रुव ट्रॉफी ज्या संघाने यंदा गाजवली. ध्रुव पारसे संघ मैदानावर 77 रनसांचा पाठलाग. दुसऱ्या बाजून कुलस्वामिनी कर्ली संघ. ज्या कर्ली गावामुळे आज बादल चौधरी हा नाव जगात कळला त्या कर्ली गावाचा संघ कुलस्वामिनी कर्ली. सुंदर चेंडू. परत एकदा सन्मान दिलेलो चेंडू. इनसाइड आउट फटको खेळण्याचा इरादा होतो. शेवटच्या क्षणी एक सुंदर कव्हर ड्राईव्ह मनोज नार्वेकरच्या बॅटमधून.
ज्या कव्हर ड्राईव्हच्या फटक्यावर सध्या भारतीय संघाचा कर्णधार लई त्रस्त असो सुंदर कव्हर ड्राईव्ह अलॉंग विथ द कार्पेट एकेरी रन्सानिशी 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 33 इंग्लिशात सांगू जातात 33 आणि मालवणीत सांगायचं तर तिरियेचो डबल गेम. धावसंख्या 33 रन्सावर. यूट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले आणि अनेकांचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असत. या सगळ्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा आमचा नक्की प्रयत्न असलेलो असा. उद्याच्या दिवसात आपणाक समालोचनासाठी मराठी समालोचनाचो महामेरू आम्ही जेंका म्हणतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांनी ज्याचं समालोचन ऐकून समालोचक होऊची स्वप्न बघितली. मराठी समालोचनाचो गोड आणि मंजू आवाज समीर पांढरे सर यांची प्रतीक्षा असलेली उद्याच्या दिवसासाठी. बरेच निर्बंध घातलेले असत आणि त्या निर्बंधाक अनुसरून ही स्पर्धा आणि त्यामुळेच जशी पंचांच्या संख्येवर सुद्धा मर्यादा अगदी तशीच प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा आणि समालोचकांवर सुद्धा मर्यादा इले. 2 षटकांचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 33 तिरियेचो डबल गेम आणि बॉलिंग मार्कवर अजित यादव. खूप सुंदर कमेंट सुद्धा येतात. बरेचसे कमेंट वाचून दाखवण्याची सुद्धा आमका इच्छा पण हजारो कमेंट असत. हजारो कमेंट मधून जर काही वाचून दाखवले तर इतरांका वाटत आपल्यावर मुद्दाम अन्याय केलो. पण कोकण नऊवरचा प्रेम असाच चालू ठेवा. कोकण नऊन व्हर्च्युअल दशावतार तुमच्यासाठी आणलो. 3 लाख लोकांनी हो व्हर्च्युअल दशावतार बघितलो आणि त्यानंतर गुंडू सावंत आणि संदीप लोकेबुवांची व्हर्च्युअल डबल बारी. माझ्या माहितीप्रमाणे 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी 5 लाखापेक्षा जास्त लोकांनी ही डबल बारी बघितली. त्यानंतर व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव. गाडीच्या आरशे जरा गाडीच्या आरशे सहकार्य करा. पांढरी गाडी जरा सुरक्षित ठिकाणी नेऊन पार्किंग करा. तुमका मालकांका विनंती असा. हुंडाई विनो पांढरी कार जरा सहकार्य करा मालक. थोडीशी किरणा परावर्तित होतात. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ. तुमका आताच विनंती असा चॅनल सबस्क्राईब करा कारण वर्षभर आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येतो. कधी व्हर्च्युअल दशावतार असता, कधी व्हर्च्युअल डबल बारी असता, कधी व्हर्च्युअल फुगडी महोत्सव असता, कधी कीर्तन महोत्सव असता. असे वेगवेगळे कार्यक्रम कोकणच्या लाल मातीतले हे चॅनल आणि कोकणच्या लाल मातीतले कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न कोकण नाऊच्या माध्यमातून आणि त्यामुळेच तुमका विनंती असलेली कोकण नाऊ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेक 1 लाख लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलो आणि आताच्या घडीक 1,23,000 सबस्क्रायबर कोकण नाऊकडे. गोलंदाजीत बदल अजित यादव बॉलिंग मार्कवर. आखूट टप्प्याचा चेंडू असा हवे. 2 फिल्डर चेंडूच्या खाली आणि 2 फिल्डरांच्या मधोमध चेंडू येऊन पडलो. मनोज नार्वेकरला जीवदान मिळाला. मनोज नार्वेकर सारख्या कसलेल्या खेळाडूक जीवदान देना. लॉंग ऑन आणि मिड ऑन असे 2 खेळाडू दोघांनाही आवाज दिलो नाही आणि दोघांच्या मधोमध चेंडू जमिनीक दान झालो. मालवणीत एक म्हणा चौघांची शेती आणि चौघांनी मिळान केली माती. अगदी तसाच मनोज नार्वेकरला बाद करण्याची संधी देव देता आणि देवचार पाठ घेता. धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. जीवदानाचा मनोज कसो फायदा उठवता बघूया. 7 चेंडू 17 धावा आतापर्यंत मनोजची कामगिरी. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास फिल्डर चेंडूच्या खाली आणि परत एकदा मनोजचा झेल सुटलो. मनोजला सलग 2 चेंडूवर दुसरा जीवदान मिळाला. मनोज आमच्याकडे सध्या दशावतार नाटका चालू असत. आज काणकोणमध्ये वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग असतो. कुडचुडेत शरद मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आणि या नाटकात एक राक्षस असतं ज्याका अमरत्वाचा वरदान असता. आज या अमरत्वाचा वरदान मनोज तुझ्या पाठीशी असा की काय असा वाटाक लागला. अजित यादव मात्र खूपच निराश. सलग 2 चेंडूवर बीट केलेला मनोजला आणि 2 वेळा झेल सुटलो गेलो. शॉर्ट पिच चेंडू होतो राजू दाभोलकर सरांसाठी. ज्या राजू दाभोलकर सरांनी यावर्षी ध्रुव ट्रॉफी स्पर्धा गाजवली. ऐन मोक्याच्या क्षणी ज्या क्षणी सिंधुदुर्गचा संघ एक मातब्बर संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होतो त्या क्षणी राजू दाभोलकरने कमाल केली. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकून दिले. ते गोवा राज्याचे एक स्टार आयकॉन खेळाडू आणि गोवा राज्याचे GCA मान्यताप्राप्त पंच राजू दाभोलकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. फटको तर मोठो लॉंग ऑफ फिल्डर चेंडूच्या खाली असतो. या फिल्डरच्या कपड्यावरसून चेंडू हवाई फायर आखण्याच्या पैलाडी. मॅक्झिमम उंच लांब लचक षटकार राजू दाभोलकरांचो. स्पर्धेतलो एकूण 17व्या क्रमांकाचो ऍडमिशन षटकार मॅक्झिमम षटकार ज्या राजू दाभोलकरांचा कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकला त्या कौतुकाक साजेसो षटकार. इनिंगची सुरुवात झाली राजू दाभोलकरांच्या ह्या लांब लचक षटकार निशी. धावसंख्या 42 42 रन्सावर.
अतिशय सुंदर चेंडू होतो. अजित तुझा कौतुक करूचा तितक्या थोडा. शेवटच्या क्षणी चकवलेला अजितने राजू दाभोलकरला. एका वेगवान चेंडूची अपेक्षा होती अजित कडसून, पण शेवटच्या क्षणी चेंज ऑफ पेस. अजित कडसून स्लोअर वन चेंडू बघितलो, धावसंख्या स्थिरावलेली. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची झाली. या सामन्याकडे बघितल्यानंतर तुमका कळताला धावसंख्या 42. परत एकदा फटको मोठो राजू दाभोलकरांचो. लॉंगॉनच्या कपडावरसून चेंडू आखाड्यांच्या पहिल्या आडी. डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात उंच उंच मॅक्झिमम प्रगती जशी केली ऍडमिशनने, अगदी तसंच उंच उंच मॅक्झिमम षटकार. राजू दाभोलकरांचो दुसरो षटकार स्पर्धेतलो 71व्या क्रमांकाचो ऍडमिशन षटकार आणि 77 रन्सांचो पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरीच्या संगतीनंतर ध्रुव ट्रॉफी संघाची धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर. च्या इलाइगोची आपण चर्चा करतो होते. इलाइगोचे 2 बाईक मैदानावर तुमका दिसताना, एक 3 व्हीलर इलाइगोचो टस्कर ज्याच्यातून ड्रिंक्स तुमच्यासाठी आणि दुसऱ्या बाजूक इलाइगोची कुर्ली सुद्धा. इलाइगोचे हे 2 गाडी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली इलाइगोची कोकोनट आणि इलाइगोची बबली सुद्धा. म्हणजे कोकणनावची हे स्पर्धा, कोकणनावचा जो व्यासपीठ असा तुमच्या व्यवसायाक एक चांगलं प्लॅटफॉर्म, हजारो लाखो लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय घेऊन जाण्याची तुमका संधी असा कोकणनावच्या माध्यमातून. गेल्या कालच्या दिवसात ही स्पर्धा 57,000 लोकांनी बघितली. आज सुद्धा आमका अपेक्षा असा किमान 70, 80, 90 हजार, 1 लाखाची अपेक्षा असलेली आमका. बघूया 1 लाखाचा आकडो कधी क्रॉस होता. आणि आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची झाली. कारण कालच्या दिवसात आपण महाराष्ट्रातले खेळाडू बघितले, गोवा राज्याचे, कर्नाटकाचे खेळाडू बघितले. आज मैदानावर आपण दिल्लीचे आणि राजस्थानचे सुद्धा खेळाडू बघतो. ह्या सगळ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाच्या खेळाडूंच्या बरोबरीन मनपूर्वक आभार मानूचे लागतले महाराष्ट्र शासनाचे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन मालवण, तहसीलदार ऑफिस मालवण आणि आरोग्य विभागाचे सुद्धा, ज्यांनी या स्पर्धेसाठी आमका विशेष सहकार्य केला. हे सगळ्यांनी जे निर्बंध घालून दिले त्या निर्बंधाक अनुसरून ही स्पर्धा चालू असा. आणि त्यामुळेच रसिक राजाक आम्ही मैदानावर येऊक दिला नाही. त्याबद्दल या रसिक राजाचे मनापासून माफी मागतो. पुढच्या स्पर्धेसाठी नक्की तुमका सगळ्यांका संधी असतली. तोपर्यंत तरी ही स्पर्धा व्हर्च्युअल रूपान तुमच्या हातातल्या मोबाईलात घर बसल्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात. 77 रन्सांचा डोंगर वाटा होतो उभं केलो कुलस्वामींनी कर्ली संघान, पण त्या डोंगराक थोडासा खुजा बनवला मनोज नार्वेकर आणि राजू दाभोलकर. आणि त्याचबरोबर ओमकार देसाईच्या ध्रुव पारसे संघान. पहिल्या 3 ओव्हरींचो खेळ संपलो, रन झालेत 48. शेवटच्या 3 ओव्हरींचो 1.5 डझनाचो खेळ शिल्लक, 29 रन्सांची गरज, 29 रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. स्कोर रिचेस टू द 48. बॉलिंग मार्कवर परत एकदा रोहित गोंड, ज्या रोहितने दुसऱ्या षटकात गोलंदाजी केलेली. 2 षटकारांनी रोहितच्या गोलंदाजीची सुरुवात केलेली. माफ करा, गोलंदाजीत बदल झालो आणि रोहितच्या जागेवर कदाचित अभिषेक माने. मैदानावर मात्र बॅटर चॉईस पॉवर प्लेचा निर्णय पंचांकडून ही खुणा झाली. बॅटर चॉईस पॉवर प्ले, स्ट्रायकर यांच्या दिशेने मनोज नार्वेकर, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने राजू दाभोलकर. बॉलिंग मार्कवर अभिषेक माने, ज्या अभिषेकने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक वेळा बॅटरला मोहात पाडला, माघारी धाडला, आपल्या संघाक विजयश्री प्राप्त करून दिली. असो अभिषेक माने बॉलिंग मार्कवर. वर्सोवा 7 बंगला हे त्याचा प्रॉपर राहण्याचा स्थान असलेला अभिषेक माने, एक मजबूत देहयष्टी, आक्रमक गोलंदाजी आणि एकाच टप्प्यावर दोन्ही दिशेने चेंडू स्विंग करण्याची कॅपॅसिटी. स्ट्रायकर यांच्या दिशेने मनोज नार्वेकर, 2 जीवदानं मिळाली मनोजला, 8 चेंडू 18 धावा. आतापर्यंत मनोज नार्वेकरची कामगिरी. धावसंख्या स्थिरावली 48-48. स्पर्धेतलो एक मोठा सामना तुमच्या समोर कुलस्वामींनी कर्ली वर्सेस ध्रुव पारसे या 2 संघांच्या दरम्यान. सुंदर चेंडू, टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं आतल्या दिशेने स्विंग, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, हुक किंवा पूल खेळण्याचा इरादो मनोज नार्वेकरचा फसलो. उरलेला काम विकेट किपरने पूर्ण केला. पुढच्या सामन्यासाठी लव स्टार नांदोस संघ कॅप्टन तुमच्यापर्यंत आवाज जायत असा तर पुढचा सामना तुमचा लगेच होतलो कुलस्वामींनी कर्ली संघासमोर लव स्टार नांदोस कॅप्टन तयार राहायचा. आणि ओमकार तुम्ही पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घेऊची असा. ह्यो सामना संपल्यानंतर लगेच नाणेफेक होतली, कारण मैदानावर कुलस्वामींनी कर्ली संघ खेळतात. त्याचा सामना लव स्टार नांदोस संघाविरुद्ध. अभिषेक बॉलिंग मार्कवर मनोज नार्वेकर साठी. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो विकेट किपरच्या दिशेने. विकेट किपरच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. तिसरी संधी होती आणि तिसरो झेल मात्र न सुटता विकेट किपरने टिपलो. धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर 48. ऍडमिशन विकेट स्क्रीनवर आपण बघितली. मनोज नार्वेकर तंबूच्या दिशेने परतल्यानंतर ज्या बाहुबलीची आपण चर्चा करत होतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
होडावड्यासारख्या एका छोट्याशा गावचं सुपुत्र मात्र एका छोट्याशा गावातून इल्यानंतर सुद्धा जा नाव त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वान हिमतीन आणि ताकदीन मोठा बनवला. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो बाहुबली मैदानावर पावला टाकताना दाजी नाईक ज्याचं नाव असा. दाजी नाईक आणि राजू दाभोलकर मैदानात ध्रुव पारसे संघाकडून खेळताना एकूण 77 रन्सांचा पाठलाग. धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर. 8 चेंडू आणि 18 धावा. मनोज नार्वेकरची कामगिरी. 2 षटकार मनोज नार्वेकरचे आणि ह्या 2 षटकारात 2 जीवदाना सुद्धा. गोलंदाजीत अभिषेक माने ज्या कौतुक अभिषेक मानेचा केला त्या कौतुकाक अनुरूप गोलंदाजी अभिषेक मानेकडून मनोज नार्वेकरला माघारी पाठवला. मैदानात पावला टाकताना दाजी नाईक. अजूनही 29 रन्सांची गरज. स्टील रिक्वायर्ड 29 फ्रॉम जस्ट 16 डिलिव्हरीज. फटको तर मोठो स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फिल्डरच्या वड्यात जाऊन चेंडू पडलो आणि ज्या दाजीकडून अपेक्षा मोठे होते तो दाजी मैदानावर फक्त हजीर लावून परतताना. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. अभिषेक मानेचे अजून एक ऍडमिशन विकेट आपण बघितली आणि जी धावसंख्या 48 वर 2 होती तीच धावसंख्या 48 वर 4 स्कोरबोर्ड दाखवताना. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो किती सुंदर चेंडू होतो. आखूड टप्प्याचा चेंडू होतो. बॅटचा टो एरिया अपेक्षित होतो त्या जागेवर बॅटच्या स्टिकर कडे येऊन चेंडू आदळलो. अभिषेक माने बॉलिंग मार्क पर चेंडू बघा. आखूड टप्प्याचा चेंडू दाजीचं पुलचं फटको पुल हुक मध्ये बदललो. चेंडू हवेत गेलो. बरोच काय चेंडू हवेत डीप स्क्वेअर लेग वरसून फिल्डर इलो आणि एक साधो सोपो झेल. यापूर्वीच्या ओव्हरीत रोहित मात्र दुर्दैवी ठरलो. 2 वेळा झेल सुटलो गेलं पण अभिषेक माने मात्र सुदैवी. सलग 2 चेंडूवर 2 विकेट 2 कलमा. आजच्या दिवसात आपण एक विकेट हॅट्रिक बघितलेली अंकुश बांबार्डेकरची. अजून एक विकेट हॅट्रिक करण्याची संधी. अजून एक विकेट हॅट्रिक करण्याची संधी बघूया अभिषेक मानेकडे. 1500 प्रेक्षक जोडले गेले या सामन्याच्या निमित्तानं. 1,500 लोक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले. ह्या सगळ्या 1,500 रसिक राजाता प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मैदानावर तुमका येण्याची परवानगी नसल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. जाऊया ह्या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक होता की नाही हे दाखवणारो अभिषेक मानेचो पुढचो चेंडू राजू दाभोलकरांसाठी. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू आखाड्याच्या पहिल्या टप्प्यानंतर चेंडू इलाईगो चौकार. दबाव होतो फलंदाजीवर. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. मात्र ह्या दबावाचा कोणताही परिणाम राजू दाभोलकर आपल्या फलंदाजी होऊचो नाही याची सगळी दक्षता घेऊन बघता बघता चेंडू आखाड्या पार. इलाईगो चौकार आणि या चौकारण्याची धावफलक अर्धशतकाच्या पार 52 रन्सावर. फटको आपण बघू शकतो. मिड ऑफला अगदी सहज केला क्लिअर राजू दाभोलकरांनी. राजू दाभोलकर GCA मान्यताप्राप्त पंच असत. मोठमोठ्या स्पर्धेत पंचगिरी केलेली असतात. त्यामुळे सर्कलच्या बाहेर असलेले खेळाडू नेमके खायच्या जागेवर उभे असत याचं पुरेपूर लक्ष असतं राजू दाभोलकरांचं. त्याचाच फायदा उठवलो. मिडऑफच्या कपड्यावरसून चेंडू इलाईगो चौकारासाठी धावसंख्या 52 रन्सावर. सुंदर चेंडू फुलटॉस चेंडू होतो. ड्राईव्ह केलो कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप सुंदर चेंडू राहुलो मेडन. स्टील रिक्वायर्ड 25 फ्रॉम 13 डिलिव्हरीज. अजून 25 रन्सांची गरज. 13 चेंडू शिल्लक राहिले. आता मात्र सामना रंगतदार स्थितीत जाताना कुलस्वामिनी कर्ली संघ आणि ध्रुव पारसे संघ दोन्ही बाजून दोन्ही संघ मातबर संघ एकमेकाच्या समोर. या स्पर्धेतलं आव्हान मोहीम सुरुवात करण्याचा दोघांचा इरादो असलेलो विजयी कामगिरी बरोबरच फुलटॉस चेंडू फसलो. फटको की चेंडू क्लिअर झालो. फिल्डर असा चेंडूच्या खाली. राजू दाभोलकर सरांचा चेंडू लॉंगॉनच्या हातात जाऊन चेंडू विसावलो आणि ज्या अभिषेक मानेकडून अपेक्षा होते ते अपेक्षा अभिषेकने पूर्ण केले. या ओव्हरी मधली तिसरी विकेट अभिषेकच्या नावावर आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 77 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर. 25 रन्सांची अजून गरज उरलेल्या 12 चेंडूमध्ये. अजून एक ऍडमिशन विकेट बघितली लॉंग ऑनच्या दिशेने. फुलटॉस चेंडू जरी वाटलो तरी शेवटच्या क्षणी अभिषेक मानेने चेंज ऑफ पेस केलेलो चेंडू होतो. गती परिवर्तन जे का हिंदीमध्ये म्हटलं जातं, चेंज ऑफ पेस जे का इंग्रजीत म्हटलं जातं, मालवणीत सांगायचं तर रानलँड टोपभर आणि वाढलँड कर्टीभर. धावसंख्या 52 रन्सावर 52 फॉर 5. अर्ध संघ माघारी परतलो. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 25 रन्सांची अजून गरज असताना अमीर साळगावकरला साथ देण्यासाठी नितेश गडेकर गोवा राज्याचे 2 आयकॉन खेळाडू अमीर साळगावकर मैदानात पावला टाकताना MGP ट्रॉफीची इलेक्ट्रिक बाईक ज्या खेळाडूच्या नावावर असा
असं अमीर साळगावकर मैदानात पावलं टाकताना लोकल चॅम्पसाठी ही बक्षीस होता. बऱ्याचशा स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असता. कोकण नऊ स्पर्धेचा मात्र वैशिष्ट्य खूपच वेगळा असा. जो संघ पहिल्या क्रमांकाचा बक्षीस जिंकलो त्या संघाच्या मालकाक इलेक्ट्रिक बाईक ती सुद्धा 1.25 लाखाची इलाई गोकडसून. कोकण नावच्या प्रायोजकांचे आयोजकांचे विकासजी गावकर तुमचे मनापासून आभार असत, कारण ह्या मालकाची दखल बऱ्याच वेळा कोण घेणार नाही. ह्या मालकांमुळे हे संघ मैदानावर येतात, संघातले खेळाडू येतात. त्या मालकाचा कौतुक करण्याचा प्रयत्न असा कोकण नावच्या वतीने इलाईगोची 1.25 लाखाची बाईक प्रथम क्रमांकाच्या संघाच्या मालकासाठी. मैदानावर धावसंख्या 52 रन्सावर एक सुंदर बाउन्सर. पंचांचा इशारा मात्र वाईड चेंडूचो. नो आर्ग्युमेंट प्लीज, नो आर्ग्युमेंट प्लीज सर. पंचांना विनंती आहे, पंच सामना चालू ठेवा. नो आर्ग्युमेंट प्लीज सर. गेम कंटिन्यू प्लीज, गेम कंटिन्यू. अजित सुंदर चेंडू होतो तुझो खरोखरच, पण बाउन्सरची जी मर्यादा असा पंचांचो निर्णय आपल्याकडे येलो. बाउन्सरची मर्यादा एक बाउन्सर अलाउड असा, पण तो सुद्धा बाउन्सर लेवल पर्यंत. कपडावरसून चेंडू गेल्यानंतर पंचांची जी बाउन्सरची मर्यादा होती ती उल्लंघन केला असा पंचांचं मत, आणि त्यामुळेच वाईडचा निर्णय. 1 रन्स मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या 53, 53. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. 24 रन्सांची अजून गरज. गोलंदाजीची सुरुवात. अजित यादव बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेनं नितेश गडेकर, आणखी एक आक्रमक दर्जाचा खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन. फाईन लेगच्या दिशेने नितेशचा फटको. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास, आणि बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिल्या आडी चौकारासाठी. नितेश गडेकरने आपल्या इनिंगची सुरुवात केली. 2 खेळाडूंच्या कपड्यावरून चेंडू आखाड्या पार. जशी इलाईगोची बाईक अगदी सुसाट धावतात तसंच सुसाट चौकार. इलाईगो चौकार. नितेश गडेकरच्या बॅटमधून चौकारची धावसंख्या 57. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं, एक हात जरी नितेश गडेकरचं चेंडूवरचं सुटलो तरी पॉवर जनरेट केलेली त्या एका हातान, आणि चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने चौकार. धावसंख्या 57, 57. 20 रन्सांची अजून गरज. शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 रन्सांची गरज. पुढच्या सामन्यासाठी कुलस्वामींनी कॅप्टन तयार ठेवतो. लव स्टार नांदोस कॅप्टन. लव स्टार नांदोस कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर येऊन तयार राहायचा. लव स्टार नांदोस आणि कुलस्वामींनी करली संघ ह्यो सामना संपल्यानंतर लगेच तुमचं कॅप्टन टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर पाठवतो. मैदानाच्या दिशेने नितेश गडेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. अमीर साळगावकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या 57, 57 फॉर 5. स्टील रिक्वायर्ड 20 फ्रॉम 11 डिलिव्हरीज. बॉलिंग मार्कवर अजित यादव. अभिषेक मानेनं कुलस्वामींनी करली संघात वापसी करून दिली ह्या सामन्यात. खूपच सुंदर गोलंदाजी अभिषेक मानेची, आणि त्याच गोलंदाजी वरच्या पावलावर पाऊल ठेवून अपेक्षित गोलंदाजी होती, पण फटको मात्र खूपच सुंदर. नितेश गडेकर. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिल्याडी. मॅक्झिमम उंच उंच ॲडमिशन षटकार स्पर्धेतलो 72व्या क्रमांकाचा ॲडमिशन षटकार, आणि या षटकारनिशी धावसंख्या 63 रन्सावर 63. शॉर्ट पिच चेंडू होतो. आखूट टप्प्याचा चेंडू होतो. नितेशने उभ्या उभ्या चेंडूक सहल घडवून आणली आखाड्या पार षटकाराची. धावसंख्या स्थिरावली 63 रन्सावर. स्टील रिक्वायर्ड 14 फ्रॉम 10. अजित यादव. जो अजित यादव दुर्दैवी ठरलो. पहिल्या ओव्हरीत 2 वेळा ज्याच्या चेंडूवर झेल सुटलो गेलो तो अजित एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. पहिलो चेंडू वाईड, त्यानंतर चौकार, आणि त्यानंतर षटकार. 2 चेंडू तब्बल 11 रन्स अजितने खर्च केले. अजित तुझ्याकडसून कंजूशी गोलंदाजी अपेक्षित असा, टिच्चून गोलंदाजी अपेक्षित असा, कारण कुलस्वामीनी करली संघ थोडंसं अडचणीत दिसायला लागलो. आमच्या सगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या अनेक प्रेक्षकांकडून आमच्यासाठी खूप खूप चांगले कमेंट दिलेत. सगळ्या रसिक राजाचे मनापासून आभार असत. स्वागत असा. कोकण नऊवरचा तुमचा प्रेम असाच वृद्धिंगत होचा आणि अधोरेखित होचा. कोकण नऊसाठी खूप चांगले कमेंट, आणि कोकण नऊची पूर्ण टीम यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न. कुलस्वामींनी करली संघ 77 बचाव करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने नितेशचो एक सुंदर फटको. फिल्डर चेंडूच्या मागे 1 रन्स फक्त मिळतलो. दुसऱ्या रन्साचो इरादो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, आणि 2 रन्स पूर्ण.
2 रन्सांची धावसंख्या 65 65 रन्सावर 65 स्टील रिक्वायर्ड 12 फ्रॉम जस्ट 9 बॉल्स. अजित यादव बॉलिंग मार्कवर एकाच दुसरं षटकार एकाच दुसरं विकेट सामन्यात अजून थोडी रंगत आणू शकता. अजित यादव बॉलिंग मार्कवरून नितेश गडेकर साठी 3 चेंडूत 12 धावा आतापर्यंत. नितेश फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास मिड ऑन फिल्डर जाता फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 66 रन्सावर. सुरुवात खूप सुंदर करून दिली मनोज नार्वेकर, ओमकार देसाई, गुरुप्रसाद आरोस्कर स्वस्तात बाद पण राजू दाभोलकर सर 2 षटकार 1 चौकार. त्यानंतर दाजी नाईक स्वस्तात बाद पण अमीर साळगावकर आणि नितेश गडेकरची जमलेली जोडी. मैदानावर स्थिरावलेली धावसंख्या 66 रन्सावर. 6 डबल गेम धावसंख्या रिक्वायर्ड 1 डबल गेम 11 रिक्वायर्ड फ्रॉम 8 बॉल्स. 8 बॉल 11 रन्सांची गरज. धावसंख्या 66. स्ट्रायकर यांच्या दिशेने अमीर साळगावकर नावाप्रमाणेच अमीर असणार हो खेळाडू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फिल्डर चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात झेल सुटलो आणि दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा थोडंसं बॅकअप चुकलो. परत एकदा झेल सुटलो. कुलस्वामींनी कर्ली संघान खूपच ढिलाई केली. ध्रुव पारसे संघाचा आपण कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकलेला. अशा नावाजलेल्या संघाचे 3 वेळा झेल सोडणं आणि 3 वेळा अजित यादवच्या बॉलिंग मार्कवर. अजित खूपच चांगली गोलंदाजी तू केलंस पण तुझ्या क्षेत्ररक्षकांची साथ मात्र तेवढी चांगली मिळाली नाही. पण खरोखरच तुझा सुद्धा कौतुक होताला. जेव्हा या स्पर्धेचा इतिहास लिहिलो जातलो तेव्हा अजित यादवचं नाव सुद्धा त्या कौतुकात अगदी आदरान घेतलं जाताला. परत एक फटको अलॉंग विथ द कार्पेट. मिड ऑफ द फिल्डर चेंडूवर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 69 रन्सावर. 6 चेंडूंचं शेवटच्या खेळ शिल्लक 8 रन्सांची गरज. शेवटचा एक महत्वाचा डेप्थवर षटक घेऊन स्क्रीनवर बघा 8 नीडेड 8 रन्स फ्रॉम 6 बॉल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 8 रन्सांची गरज 8 धावांची गरज कुलस्वामींनी कर्ली संघाक. मैदानावर कर्ली आणि कुर्ली ही नावं तुमका परत परत ऐका घेतली. कुर्ली ही पावसाळ्यात दिसता खडपातले कुर्ले खाण्याची मजा वेगळी असते पण कर्ली खाण्यासाठी मात्र अस्सल गोयकार नाही तर कोकणकारच होय थैसर. कारण कर्लीचो मासो खाणं हे येरा गाबाळ्याचं काम नाही आणि त्यामुळेच कर्लीचो मासो सुद्धा हॉटेलात सुद्धा खूप कमी मिळता. आज सोशल मीडियावर जर गेला तर एसटी डेपो कुडाळचे कर्मचारी आमचे जवळचे मित्र नितीन गोलतकरांनी कर्ली ह्या माशावर एक लेख लिहिलो जरूर वाचा. त्याच कर्लीची आठवण करून देणारे कुलस्वामींनी कर्ली संघ मैदानावर आपण इलाईगोची कुर्ली सुद्धा बघितली. कुर्ली आणि कर्ली हे दोनही आमच्या कोकणच्या माणसांचं अगदी आवडीचं आयटम आणि दोघांसाठी खाण्यासाठी एक वेगळा कौशल्य लागता आणि त्यामुळेच गौरव तुका सुद्धा हे दोनही मासे आवडीचे असतले पण खयच्याही हॉटेलात हे दोनही मासे खूप कमी प्रमाणात तुमका बघूक मिळतले. खाण्याची जरी मजा वेगळी असतील तरी ती सुटी करण्याची कला मात्र खूप वेगळी असते आणि ही कला खास करून कोकणकर आणि गोयकरांका मात्र अगदी जन्मजात असता. मैदानावर जाऊया. आज गुरुवार असा सगळ्यांचा शाकाहारी दिवस असा त्यामुळे कर्ली आणि कुर्ली थोडीशी बाजूक ठेवूया. कुलस्वामींनी कर्ली संघ मैदानावर काय करता बघूया. 8 रन्सांची गरज. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर यांच्या दिशेने गोवा राज्याचा एक श्रीमंत खेळाडू अमीर साळगावकर आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने गोवा राज्याचा एक टेक्निकली तंत्रशुद्ध खेळाडू नितेश गडेकर. बॉलिंग मार्कवर अनिकेत सावंत. काळा चौकीचा आणखी एक वेगवान खेळाडू. महाराष्ट्र ज्यांनी गाजवला महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्य प्रदेश ज्यांनी गाजवलं असो अनिकेत सावंत बॉलिंग मार्कवर. आज शेवटच्या 6 चेंडूत अनिकेत तुझ्याकडून कमाल अपेक्षित असा. या मैदानावर शेवटच्या चेंडूत बऱ्याच जणांनी कमाल केलेली असा. जेडी हो त्यापैकीच एक असा. बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा शेवटच्या ओव्हरीत जेडीन जिंकवून दिलेली महालक्ष्मी देवबाग संघाक. सुंदर चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू गेलो विकेट किपरच्या वळ्यात. शेवटच्या ओव्हरीमध्ये बॉलरांनी केलेली कमाल आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकली आणि ही ती कमाल परत करण्याच्या इराद्यान अनिकेत अमीर साळगावकरच्या बॅटचं चुंबन घेऊन चेंडू गेलो विकेट किपरच्या वळ्यात. चेंडू बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. अनिकेत बॉलिंग मार्कवर. चेंडूचा टप्पो अपस्टम्पच्या बाहेर टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने बॅटची कडा घेऊन गेलेलो चेंडू फसलेलो स्क्वेअर कट आणि अजून याक लागलेला कलाम. स्पर्धेत दिसणारी सगळी टी शर्ट जी असं ती प्रतीक स्पोर्टने प्रायोजित केली. प्रतीक सावंत आमचा मित्र आणि ही स्पर्धा आतापर्यंत 1832 यूट्यूबच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी आमचे क्रिकेट प्रेमी आमच्याशी जोडले गेलेत. त्या जेडीच्या नावाचं आपण गजर ऐकलो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा शेवटच्या ओव्हरीमध्ये
गोलंदाजीच्या जोरावर ज्यांनी जिंकून दिले तो जेडी मैदानात पावला टाकताना शेवटच्या 5 चेंडूत 8 रन्सांची गरज असताना जेडी छोटा फटाका बडा धमाका स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन नितेश गडेकर. काहीतरी एक वेगळी रणनीती असं ध्रुव पारसे संघाची आणि ही ध्रुव पारसे संघाची रणनीती ह्या चेंडू नंतर तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न असतो. जेडी मैदानावर पावला टाकताना 5 चेंडू शेवटच्या शिल्लक 8 रन्सांची गरज असताना नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने नितेश गडेकर आणि बॉलिंग मार्कवर अनिकेत सावंत. काळा चौकी जिचं जन्मस्थान आणि संपूर्ण महाराष्ट्र ही ज्याची कर्मभूमी असो अनिकेत सावंत बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू मेडन, पहिल्या चेंडूवर विकेट, एक प्राइज विकेट अमीर साळगावकरची. जेडी बॉलिंग मार्कवर जयदीप, ज्या जयदीपने खूप सुंदर गोलंदाजी केली कुलस्वामिनी कर्ली संघासाठी. कर्ली संघासमोर तो ध्रुव पारसे संघाचो जयदीप बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू शेवटच्या शिल्लक 8 रन्सांची गरज. आखो टप्प्याचा चेंडू होतो आणि या चेंडूवर रन आउट करण्याचा प्रयत्न नितेश गडेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने पोहोचलो आणि हीच रणनीती कदाचित होती ध्रुव पारसे संघाची. एक चांगलं बॅटर वाचवण्याच्या इराद्यानं आणि नितेशकडे एक स्ट्राईक येण्याच्या इराद्यानं आखो टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगच्या कपडा उचलून मारण्याचा जेडीचा प्रयत्न हुकलो. पहिल्या चेंडूवर जेडी तंबूच्या दिशेने गोल्डन डकचो मानकरी. क्रिकेटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डक असतात. गोल्डन डक असा, डायमंड डक असा, सिल्वर डक, ब्रांज डक, लाफिंग डक, डक पेअर, रॉयल डक. खयच्या जागेवर हे डकचो उच्चार केला जाता सांगण्याचा प्रयत्न असतो. अजून बरोच वेळ बाकी असा. 5 दिवस ही स्पर्धा चालू असा. मैदानात जेडीची जागा घेण्यासाठी गोवा राज्याचा स्पीड स्टार ऑफ द गोवा घुंगरू गौरेश नागवेकर. ज्या गौरेशने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ही या मालवण बोर्डिंग मैदान गाजवलेला बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत कृष्णा सातपुते सारख्या कसलेल्या खेळाडू ज्यांनी सुपर ओव्हरच्या सामन्यात बाद केलेला असो गौरेश मैदानावर 4 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना सगळ्यांचं लक्ष मात्र असा तो फक्त आणि फक्त नितेश गडेकरच्या बॅटिंगकडे. नितेश गडेकर बॅटर ॲट स्ट्राईक एंड स्टील रिक्वायर्ड 8 फ्रॉम पोर्ट डिलिव्हरीज. अतिशय सुंदर गोलंदाजी अभिषेक सावंत बॉलिंग मार्कवर. एकाच वेळेक 2 स्क्रीन आपण बघू शकतो. बॅटची कड घेऊन उडालेलो चेंडू फिल्डर चेंडूच्या खाली आणि अनिकेतच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. ज्या नितेशवर सगळे अपेक्षा होते ध्रुव पारसे संघाचे तो नितेश ऐन मोक्याच्या क्षणी एका आखूट टप्प्याच्या चेंडूवर पूल करण्याच्या इराद्यात तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या स्थिरावलेली 69 रन्सावर 69. शेवटच्या ओव्हरीत बघा अनिकेतने केलेली कमाल. अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत गेलो. स्वतः बॉलर चेंडूच्या मागे इलो आणि वळ्यात चेंडू पकडलो. 8 गडी गारद झाले. धावसंख्या स्थिरावली 69 69 रन्सावर. शेवटचे 2 खेळाडू अजून बाकी असत आणि 2000 आकडो क्रॉस झालो. युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 2048 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. ह्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 2000 प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तातून युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले. असे स्पर्धा आणि कोकणच्या लाल मानीतले अनेक कार्यक्रम बघण्यासाठी कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 आताच सबस्क्राईब करून ठेवा. जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तुमच्यासाठी ही संधी असा सुवर्ण संधी असा मालवणच्या बोर्डिंग मैदानावर आमच्या सिंधुदुर्गाची शान असणाऱ्या ह्या मैदानावर ही सुंदर देखणी स्पर्धा कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. स्ट्रायकर यांच्या दिशेनं गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू आणि घुंगरूक साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन महादेव साळगावकर. 3 चेंडूंचो खेळ शिल्लक. 3 चेंडू आणि 8 रन्सांची गरज. 8 रिक्वायर्ड फ्रॉम 3 डिलिव्हरीज. गौरेश नागवेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन वेगवान चेंडू मिड ऑफ क्लिअर करून चेंडू कव्हर सीमारेषेच्या दिशेने बघ्यात फिल्डर चेंडूच्या खाली आणि या फिल्डरला चक्को 2 चेंडू आकारण्याच्या पहिलाडी चौकारासाठी. परत एकदा ढिलाई दिसली आकाश कडसून. लॉंगापूर आकाश क्षेत्ररक्षण करीत होतो आणि हे क्षेत्ररक्षण करण्याच्या अगोदरच आकाश चेंडू सीमारेषा क्रॉस करून गेलो. ऐन मोकाच्या क्षणी गौरेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलं चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सगळा क्लिअर बघू शकतो. शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्याच्या आधीच आकाश सीमारेषेपर्यंत पंचांचो इशारो चौकाराचो. ह्या चौकाराची धावसंख्या 73. शेवटच्या 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. 2 चेंडू 4 रन्सांची गरज. 2 चेंडू आणि 4 रन्सांची गरज.
गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि अनिकेत बॉलिंग मार्कवर 2 चेंडू 4 धावा. शॉर्ट पिच चेंडू मिडॉन वरसून क्षेत्ररक्षक येतो फील्ड करतो तोपर्यंत 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो रनआउटची संधी. पंचांचा निर्णय बघूया काय येता. आठ फक्त विकेट गेले. 73 8 विकेट फक्त गेले. पंच मंगेश सर, जर शंका तुमच्या मनात असली तर तुम्ही रिप्ले घेऊ शकतात. तुमच्याकडे अधिकार असत रिप्ले घेण्याचे. आणि आता पंचांची खुणायली ऍक्शन रिप्लेची. फक्त लक्षात ठेवा खेळाडूंकडे रिव्ह्यूची सोय नाही असा. शेवटच्या दिवशी रिव्ह्यू देण्याचा विचारा. फक्त पंचांकडे अधिकार असत. पंचांनी खुणा केलेली असा. थर्ड अंपायरची बघूया. थर्ड अंपायरचा निर्णय पंचांकडून काय येता. दॅट्स आउट. पंचांचा निर्णय. थर्ड अंपायरचा निर्णय. आपण बघूया ऍक्शन रिप्ले लाईव्ह मध्ये बघूया. कोकण नाऊची टीम कॅमेरा वर्क किती सुंदर असा. पंचांचा निर्णय थर्ड अंपायरचा येलो आणि त्यानंतर थर्ड अंपायर तुमका मैदानावर तुम्ही बघा. शेवटच्या क्षणी खूपच सुंदर कलेक्ट विकेट किपरचा आणि फ्रॅक्शन ऑफ द सेकंड. अर्थात यो रिव्ह्यू सगळे खेळाडू जरा इकडे लक्ष द्या. हे रिव्ह्यू पंचांचा होतो. खैच्याही खेळाडूंकडे रिव्ह्यू नाही असा ह्याची सगळ्यांनी फक्त नोंद घ्या. एक एक गुण. जर सामना टाय झालो जरा लक्ष द्या इकडे दोन्ही संघ. पंच फक्त 1 मिनिट जरा लक्ष द्या. बरोच उशीर झालो. सकाळी वेळ गेलो त्यामुळे सुपर ओव्हर ऐवजी जर सामना टाय झालो तर बॉल आउट मध्ये सामन्याचा निकाल जातलो. आज खूप वेळ कमी असा आणि त्यामुळे जर सामना टाय झालो तर बॉल आउट वर सामन्याचा निकाल. बॉल आउट जर समान राहिलो तर मुख्य सामन्यातली विकेटची सरासरी आणि ती जरी समान राहिली तर मुख्य सामन्याचा टॉस. सगळी नियमावली तुमच्या समोर क्लिअर असा. वेळ कमी राहिल्यामुळे सुपर ओव्हर कॅन्सल होतली. जर सामना टाय झालो तर शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक 3 रन्सांची गरज. ध्रुव पारसे संघाच्या वतीन स्ट्रायकर यांच्या दिशेने सलामी. शेवटचा खेळाडू सचिन. शेवटची जोडी मैदानात. बॉलिंग मार्कवर अनिकेत सावंत. शेवटची जोडी मैदानात. शेवटचा चेंडू 3 रन्सांची गरज. काय लागतो सामन्याचा निकाल. ध्रुव पारसे की कुलस्वामिनी करली. शेवटचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलो. 1 रन पूर्ण झालो. दुसऱ्या रनचा इरादो असा. रनआउटची संधी आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर रनआउट. सत्तर रन्सांचा पाठलाग. 77 रन्सांचा पाठलाग होतो आणि 77 रन्सांचा पाठलाग करताना फक्त 1 रनसान विजयश्री प्राप्त केली कुलस्वामिनी करली संघान. ध्रुव पारसे संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हे सामना रंगलो. शेवटच्या चेंडूवर नशिबाची साथ मिळाली कुलस्वामिनी करली संघाक आणि कुलस्वामिनी करली संघान अतिशय सुंदर आणि दिशाबद्ध गोलंदाजीच्या जोरावर या सामन्यात विजयश्री प्राप्त केली. सामन्याचे 2 गुण वसूल केले. कुलस्वामिनी करली संघ. संपूर्ण करली संघ या. करली संघ जरा लवकर या व्यासपीठावर.
मॅन ऑफ द मॅच. स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी 3 विकेट मिळवून आपल्या संघाची ज्यांनी वापसी करून दिली, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू अभिषेक माने. संपूर्ण कुलस्वामिनी संघ कॅप्टन प्लीज नोट कॅप्टन संपूर्ण संघ व्यासपीठावर या. अभिषेक माने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओव्हर टू ओमकार. अभिषेक कडून आपण थोड्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा घेऊया. अभिषेक वेल प्लेड यार. संपूर्ण कर्ली संघ जरा व्यासपीठावर या आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक लव स्टार नांदोस वर्सेस कुलस्वामिनी कर्ली. ओमकार या सामन्याची नाणेफेक सुद्धा आपण करून घ्या. कुलस्वामिनी कर्ली कॅप्टन आणि लव स्टार नांदोस कॅप्टन. ओव्हर टू ओमकार अँड प्रदीप. कुकणनावचे संचालक विकास गावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. अतिशय रोमांचक असा सामना झाला. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना गेला आणि थोडीशी फिल्डिंगमध्ये ढिलाई बघायला मिळाली, पण शेवटी शेवटच्या ओव्हरमध्ये 8 रन्स ते डिफेंड केले आणि तुम्ही जिंकलाय. काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली द कॉन्टेस्ट भरपूर चांगला झाला. त्यांची पण साईड चांगली होती आणि आम्ही पण ॲक्च्युली त्यांची साईड चांगली आणि एक्सपिरियन्स साईड होती, आमची यंग साईड होती. त्यामुळे हा एकदम पंपिंग मला मॅच होती. कोण जिंकणार कोण हारणार हे लास्टपर्यंत समजत नव्हतं. बट आम्ही थोडे प्रेशर सिच्युएशनमध्ये बॉलिंग चांगली